सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, तुम्ही जर आजारी पडलात तर त्याचे सिम्पटम तुम्ही गुगलवरती टाकत नाही. मी असं म्हणेल की त्याची बॅलन्स शीट चेक करा. मागच्या वर्षी त्यांनी स्टॉक मार्केटमधलं प्रॉफिट क्लेम केलाय का लॉस क्लेम केलाय. श्रीमंती जे मानून चाललेत नाही लोक, ती चुकीची हे लक्षातच येत नाही. कारण या सगळ्या गोष्टी या लायबिलिटी आहे आणि ऑफिसला नाही गेलं नसेल दिवसच जात नाही. बोला, म्हणजे असं आर्थिक नियोजन तुम्ही करू शकता. मग घर घ्यायचं, गाडी घ्यायची, अजून काय करायचं, बरं अनडिफाईन्ड आहे, लाईफ अनप्रेडिक्टेबल आहे. उद्या काय होणार आहे हे मला नाही माहिती. फायनली मी 5 लाखाचा एक प्रोग्राम केला स्टॉक मार्केटचा. तेव्हा मला असं लक्षात आलं की आय एम द बेस्ट. सगळे पैसे थोडी म्हणतो तुम्ही सगळं जगायचंच बंद करा आणि तिकडे गुंतवणूक करा. 10% नाही काढत आहे, मग भोगायला तयार राहा. पहिली गोष्ट तर 5%, 10% वाल्यांच्या नादी लागणं म्हणजे स्वतःचं वाटोळं करून घेणं. आता पैशाकडनं पैसे कमवणं हा ऑप्शन आहे. सर, मला इन्शुरन्सच्या फॉर्मवरती कुठं सही करायची हे माहीत नाहीये. लोक इकडे इन्व्हेस्टमेंट करून बाहेरच्या इन्व्हेस्टमेंट शोधतात पण तिकडे बुडतात. पण मला दुसरं वाटतं की विकणं हाच बिझनेस आहे. माझं स्वतःच तर वाटोळं आहे, समोरच्याला पण धोक्यात घालतोय. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, तुम्ही जर आजारी पडलात तर त्याचे सिम्पटम तुम्ही गुगलवरती टाकत नाही. मी असं म्हणेल की त्याची बॅलन्स शीट चेक करा. मागच्या वर्षी त्यांनी स्टॉक मार्केटमधलं प्रॉफिट क्लेम केलाय का लॉस क्लेम केलाय. श्रीमंती जे मानून चाललेत नाही लोक, ती चुकीची हे लक्षातच येत नाही. कारण या सगळ्या गोष्टी या लायबिलिटी आहे आणि ऑफिसला नाही गेलं नसेल दिवसच जात नाही. बोला, म्हणजे असं आर्थिक नियोजन तुम्ही करू शकता. मग घर घ्यायचं, गाडी घ्यायची, अजून काय करायचं, बरं अनडिफाईन्ड आहे, लाईफ अनप्रेडिक्टेबल आहे. उद्या काय होणार आहे हे मला नाही माहिती. फायनली मी 5 लाखाचा एक प्रोग्राम केला स्टॉक मार्केटचा. तेव्हा मला असं लक्षात आलं की आय एम द बेस्ट. सगळे पैसे थोडी म्हणतो तुम्ही सगळं जगायचंच बंद करा आणि तिकडे गुंतवणूक करा. 10% नाही काढत आहे, मग भोगायला तयार राहा. अन्न, वस्त्र आणि निवारा या आपल्या मूलभूत गरजा आहेत. अगदी लहानपणापासून सर्वांनी आपल्याला हेच शिकवलेलं, बरोबर आहे. पण जर आपल्याकडे पैसाच नसेल तर, जर आपल्याकडे पैसाच नसेल तर यातली कुठलीच गरज आपण पूर्ण करू शकत नाही. हे अंतिम सत्य. म्हणजे पैसा ही तुमची मूलभूत आणि सर्वसामान्य गरज आहे. हेच अंतिम सत्य आहे. पैसा प्रत्येकाला पाहिजे. तो प्रत्येकाला खूप जास्त प्रमाणात, भरमसाठ प्रमाणात पाहिजे. परंतु पैसा कमवायचा कसा, तो वाचवायचा कसा आणि वाचवून वाढवायचा कसा, याचं सूत्र मात्र आपल्याला कोणालाही कळलेलं नाही. आणि हे गणित न जमल्यामुळेच आज 150 करोड लोकसंख्या असलेल्या भारत देशामध्ये 70% लोक अगदी गरिबी रेषेच्या खाली आहेत. इनमीन 25% लोक मिडल क्लास आहेत आणि 5% लोक श्रीमंत किंवा अतिश्रीमंत या कॅटेगरीमध्ये येतात. का? कारण पैसा कमवायचा कसा, पैसा खर्चायचा कसा, वाचवायचा कसा आणि वाचवलेला वाढवायचा कसा, हे सूत्र त्यांना जमलेलं नाही. हे सूत्र शिकण्यासाठीच, हे सूत्र समजून घेण्यासाठी एका शिक्षकाची गरज असते, एका मार्गदर्शकाची गरज असते. आणि त्याच मार्गदर्शकाला आपण आज आपल्या राजमंचावरती बोलवलेलं. तर आणि सर्वात महत्त्वाचं कसं, हे सूत्र तर आपण शिकणार आहोत, पण सर्वात महत्त्वाचं की वर्ष सरलेलं, पुढचं वर्ष लागणार आहे, 2025 येणार आहे. तुमचे वेगवेगळे रिझोल्युशन्स असतील, हेल्थशी रिलेटेड असतील, शिक्षणाशी रिलेटेड असतील, मेंटल हेल्थशी रिलेटेड असतील. त्याच्यात एक रिझोल्युशन नक्की ॲड करा, ते म्हणजे तुमचं आर्थिक नियोजन. तुम्ही, मी मिळून सरांकडून आज अशा काही गोष्टी शिकू, 2025ला अशा एका आर्थिक नियोजनाची सुरुवात करू, जेणेकरून आपल्याला आयुष्यात कधीही गरिबी भोगावी लागणार नाही. चला तर मग सुरुवात करूया. सर नमस्कार. नमस्कार. आणि महाराष्ट्राला सर्वार्थाने सदन करण्याचा मनसुबा बाळगणाऱ्या लोकांचा हा मंच आहे, हा राजमंच आहे. या राजमंचावरती तुमचं खूप खूप स्वागत. धन्यवाद. मला तुम्ही या राजमंचावरती बोलवलंय आणि खरोखर आजचा हा पॉडकास्ट महाराष्ट्रातील तमाम जनतेला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी पुरेसं ठरेल या मंचावरून असं ग्वाही देऊन आपण सुरुवात करूयात. 100% संवादातून उत्थान हे आमच्या राजमंचाचं ब्रीद वाक्य. त्यामुळेच आम्ही काय करतो की विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर मंडळीला इथं बोलवतो, त्यांना आमच्या मनातले आणि महाराष्ट्राच्या मनातले वेगवेगळे प्रश्न विचारतो, त्याची उत्तरं तुमच्याकडून घेऊन या मंचाच्या माध्यमातून महाराष्ट्राला देतो आणि महाराष्ट्राच्या उन्नतीमध्ये थोडाफार खारीचा वाटा घेण्याचा प्रयत्न करतो. सर्वात पहिले की जसं मी माझ्या इंट्रोमध्ये सांगितलं की आपल्याला आर्थिक नियोजन शिकायला पाहिजे. पैसा फार महत्त्वाचा. अन्न, वस्त्र, निवारा याच्यापेक्षा ही मूलभूत गरज आजच्या काळामध्ये जर कुठली असेल तर तो पैसा आहे.
पैशाचं नियोजन कसं करायचं, पैसा कसा कमवायचा वगैरे या सगळ्या गोष्टी जर मला शिकायच्या असतील तर मी यूट्यूब, गुगल कुठेही गेलो आणि त्याच्याशी रिलेटेड कुठलाही एखादा कीवर्ड टाकला तरी लाखो व्हिडिओज येतात, भरपूर नॉलेज त्याच्यावर पडले. माझा सर्वसाधारण प्रश्न असतो की मी याच माणसाला का ऐकू. व्हेरी गुड. कारण काय होतं, इतकं वास्ट लोक भरलेली आहेत जगामध्ये की मी हा माणूस का निवडू, आणि हा प्रश्न माझ्याही प्रेक्षकांना पडेल. त्यामुळे मला असं वाटतं की आजचं हे आर्थिक नियोजन शिकण्यासाठी तुम्ही परफेक्ट कसे आहात, का आहात आणि आज इथे काय सांगणार आहात, थोडक्यात तुमचं इंट्रोडक्शन जसं मला झालं तसं प्रेक्षकांना होऊ द्यात, म्हणजे आपण निखळ चर्चा करू नंतर. ओके, खूप छान. सगळ्यात महत्वाची गोष्ट, तुम्ही जर आजारी पडलात तर त्याचे सिम्पटम तुम्ही गुगलवरती टाकत नाही. बरोबर. तुम्ही काय करता की डॉक्टरांचं कन्सल्ट करता, आणि मग तो डॉक्टर चांगला आहे का वाईट आहे हे तुम्ही कसं ठरवता की बाबा जे मी सिम्पटम्स सांगितले त्याच्या अनुरूप त्यांनी काही ते औषध गोळ्या दिल्या आणि मला बरं वाटलं तर मी म्हणेल तो डॉक्टर चांगला आहे, आणि जर नाही वाटलं तर मला दुसरा बघावा लागेल. पण तुम्ही गुगलवरती खूप सारं ज्ञान आहे म्हणून तिकडे जाऊन सिम्पटम्स टाकून गोळ्या घेत नाही. ॲज लाईक दॅट तुमच्यावरती कोणी केस केली तर तुम्ही गुगलवरती कोणता ऍक्ट आहे काय त्याची नोटीस स्वतः पाठवलं जात नाही, वकील घेता. आता तुम्ही ह्या सगळ्या सेगमेंटमध्ये फिजिकल व्यक्ती रेफर करता, आणि जेव्हा तुम्ही आता हे फायनान्स नावाचा विषय येतोय, कुठेतरी कोणतरी ज्याला जे वाटतंय ते गुगलवरती बोलतोय किंवा फेसबुकवरती युट्यूबवरती टाकतोय, त्याला ऐकताय तुम्ही आणि त्याला फॉलो करून तुम्हाला जर वाटत असेल तुमचे आर्थिक प्रश्न सुटणार आहेत तर ते कदापि सुटणार नाहीयेत. पहिलं तर तुमच्याकडे फिजिकल एक मार्गदर्शक गुरु असलाच पाहिजे आणि मगच तुम्ही पुढे जाऊ शकता. आता या कामी मी का बेस्ट आहे, मी असं म्हणेल माझ्यासारखे खूप सारे बेस्ट लोक अवेलेबल आहेत, तुम्हाला ते शोधता आले पाहिजेत. बघा मला किती अक्कल आहे ना फायनान्स मधली, हे जाणण्यासाठी तुमच्याकडे पण एक फायनान्स मधली अक्कल असली पाहिजे, ज्ञान असलं पाहिजे, आणि मगच तुम्ही मला जज करू शकता की मी किती पाण्यात आहे. मी आज म्हणेल माझ्यासारखा भारी कोण नाहीये काय, मला फायनान्स म्हणजे मी विचारूच नका, तुम्हाला काय माहित. मी म्हणतो मी हे केलं, मी ते केलं, माझ्याकडे असं आहे, माझ्याकडे तसं, तुम्हाला काय माहित. मी हे सगळं खोटं बोलत नसेल कशावरून. सगळ्यात पहिलं तर आपण लहानपणापासून महाराष्ट्रात एक म्हण ऐकलेली आहे, शेतावरून भाताची परीक्षा. शेतावरून भाताची परीक्षा करायची. माझा असा अजिबात दावा नाहीये की मीच फारी सगळ्यात बेस्ट आहे, बट मी बेस्ट आहे का नाही तुम्हाला जर शीत चेक करायचं आहे तर माझं युट्यूब चॅनल आहे आकाश गोंदवले नावाचा. तिकडे मी स्टॉक मार्केट बद्दल जून 2023 ते नोव्हेंबर 2023 पर्यंत एव्हरी वीक 5 स्टॉक स्टडी पर्पज टाकलेले आहेत. आता हे फक्त मी सांगण्यासाठी, त्यानंतर मला सेबीने सांगितलं, रूल कळाला की बाबा हे असं काही मी सांगू शकत नाही, रेकमेंडेशन करू शकत, बंद केलंय. पण तुम्ही जर तिकडे जाऊन बघितलं तर वर्षाच्या आत त्यातले कितीतरी 40-50 स्टॉक डबल ट्रिपल 4 पट झालेले आहेत. मला डीपली नॉलेज आहे का नाही हे एक प्रमाण होऊ शकतं. दुसरं, मी वारंवार माझं पोर्टफोलिओ शेअर करतो सोशल मीडियावरती की बाबा मी ह्या आता 10 लाखांनी सुरुवात करतोय आणि आता बघा हे कसं कसं वाढतंय. एव्हरी मंथली मी ते काय झालं, मी कोणते स्टॉक घेतले, सगळे इच अँड एव्हरीथिंग टाकतो. आता हे झालं माझं स्टॉक मार्केट बद्दलचं ज्ञान. बरोबर. तिथं तुम्ही शीत बघा, भाताची परीक्षा नंतर बघू. बरं, याच्यामध्ये माझं वैयक्तिक मत असं आहे की इंट्राडे, फ्युचर ऑप्शन किंवा स्टॉक मार्केट इटसेल्फ, जर तुम्ही त्यातलं नॉलेज नाही घेतलेलं, प्रॉपर शिकलेलं नाही आहात तर ते अजिबात नाही केलं पाहिजे. दुसरं, ज्याच्या कोणाकडून तुम्ही शिकताय, मी असं म्हणेल की त्याची बॅलन्स शीट चेक करा. मागच्या वर्षी त्यांनी स्टॉक मार्केटमधलं प्रॉफिट क्लेम केलाय का लॉस क्लेम केलाय, म्हणजे त्याला प्रॉफिट झालंय लॉस झालाय ते चेक करा. राहिला प्रश्न माझं बघायचं नक्की माझ्याकडे या. सो मीच का, तर तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी चेक केल्या पाहिजे. डॉक्टरकडे गेला तर तुम्ही त्याचं सर्टिफिकेट विचारता ना, सर मग अशी तुम्ही म्हणलं मी डॉक्टर आहे, मी विचारलं तुम्ही BMS केलंय, BHMS, मग काय तुम्ही डॉक्टर म्हणले, कसले डॉक्टर आहात तुम्ही. सो मला असं वाटतं मीच का म्हणण्यापेक्षा जे कोणी महाराष्ट्रात खूप सारे लोक आहेत त्यांच्याकडे खूप डीपली बेस्ट नॉलेज आहे, ते तुम्हाला आर्थिक नियोजनासाठी, आर्थिक उन्नतीसाठी मदत करू शकतात. त्याच्यापैकी मी एक, जसं तुम्ही राजमंचाच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या लोकांना स्टेबिलिटी किंवा पुढे जाण्याचा मार्ग दाखवताय, त्याचा एक खारीचा वाटा उचलताय, तो मीही तिथं उचलतोय असं मला वाटतं. सो दॅट्स वाय मी. थोडक्यात तुमच्याविषयी जाणून घ्यायला आवडेल सर, तुम्ही कुठून, कसे, सध्या काय करताय किंवा तुमचा बिझनेस काय आहे, अगदी थोडक्यामध्ये म्हणजे आपल्याला प्रमुख विषय. सर मी महाराष्ट्रातून बीड जिल्ह्यातून, माझे आई वडील ऊसतोड कामगार होते. माझ्या आई वडिलांनी आयुष्यावर ऊस तोडला. फार काही स्टोरी सांगत बसत नाही. वडिलांवरती कर्ज झालं, वडिलांनी संन्यास घेतला.
आईने मला टेलर काम करायला पाठवलं, कपडे शिवायला. 97ला माझी 10वी झाली. 4-5 वर्ष मला काही कळालं नाही. खरी सुरुवात होती आयुष्याची 2002 साली. पुण्यामधून 20 रुपये खिशात होते. 3 दिवस वडापाव खाल्ला. त्याच्यानंतर हॉटेल कलासागरमध्ये हाऊसकीपिंगला काम केलं. लोकांचं कर्ज होतं, लोक शिव्या घालत होते, म्हणून मला पैसे कमवायचे होते. वेगवेगळे मार्ग शोधत होतो. त्यातले त्यात आध्यात्मिक मार्ग मला मिळाला. सरशी तेजपारखीचे हॅपी थॉट्स मध्ये गेल्यानंतर नैतिकतेने श्रीमंत व्हायचं असं समजलं. आणि त्याच्यामुळं मग शेअर मार्केट, म्युच्युअल फंड, रिअल इस्टेट, तुम्ही असं जे काही कोर्सेस मला आजूबाजूला मिळाले, की मला हे तर कळालं की बाबा जर मी शिकलो नाही तर टिकणारच नाहीये. दुसरी गोष्ट, कोर्सची फी भरणं हे सगळ्यात खतरनाक काम असतं. किती खरं किती खोटं काहीच माहित नसतं. पण पैसे भरताना मी ऑलवेज एक विचार करायचो की माझ्याकडे जे आता हे 5,000 ते मागतायत समोरच्या कोर्सची फी, मी असा विचार करायचो की हे 5,000 रुपये माझ्याकडे राहिले तर ते मला आर्थिक स्वातंत्र्य देत आहेत का? आणि उत्तर यायचं नाही. मग दिले तरी मी गरीबच आहे, आणि नाही दिले तरी पण गरीबच आहे. पण तो जे म्हणतोय ते जर खरं असेल तर प्रॉबिलिटी आहे, पॉसिबिलिटी आहे की मी पुढे जाऊ शकतो. आणि मग त्या अनुषंगाने मग जेवढे मी तर असं म्हणतो की मी त्या काळातले पुणे मुंबई मधले असे कोणतेच शेअर मार्केट, म्युच्युअल फंड किंवा जे काही पैशा रिलेटेडचे प्रोग्राम होते कोणतेच सोडलेले नाहीत. फायनली मी 5 लाखाचा एक प्रोग्राम केला स्टॉक मार्केटचा. तेव्हा मला असं लक्षात आलं की आय एम द बेस्ट, त्याच्यापेक्षा जास्त माझ्याकडेच आहे. तेव्हापासून मी बंद केलं. आता सामान्य लोकांचं काय होतं की त्यांना असं वाटतं की शाळेची डिग्री मिळाली की संपलं. खरं पाहता आयुष्याचं खरं शिक्षण सुरू होतं डिग्री संपल्यानंतर. आतापर्यंत अभ्यास केलेला असतो पेपरात येण्यासाठी, आणि इथून पुढे अभ्यास करावा लागतो तो वापरात येण्यासाठी. पेपरात येणारं शिक्षण हे तुम्हाला सर्टिफिकेट देईल, आणि वापरात येणारं शिक्षण तुम्हाला स्थैर्य, श्रीमंती, वैभव देईल. मग हे आर्थिक शिक्षण हे वापरातलं शिक्षण आहे. लहानपणापासून आपल्या घरात कुणीही त्याच्याबद्दल काही बोलत नाही, पैशाबद्दल काही बोलत नाही. मग बारीक बारीक गोष्टीतनं ते शिकावं लागतं, मगच पुढे जातात. जसं तुम्ही म्हणताय की बरीचशी लोक रिझोल्युशन करतात, आता नवीन वर्ष येत आहे, बरोबर. तर रिझोल्युशन या गोष्टीचं केलं पाहिजे की यार मी आहे ना वापरात येणारं शिक्षण घे. यावर्षी मिनिमम मी हे समजून घेईल की ही सगळी जी दुनिया आहे, एवढे सगळे तुम्ही म्हणलात युट्यूबवर, त्यातलं जेन्युइन कोण आहे तो तरी शोधून काढलं या वर्षात, आणि त्याच्या मार्गदर्शन पुढे जाईल. कमीत कमी एवढं तरी रिझोल्युशन. मी म्हणत नाही एवढं सोपं काम आहे कोणाला शोधणं, म्हणजे ते गवतात सुई शोधण्यासारखा कार्यक्रम झाला, एवढे फायनान्स मधले मार्गदर्शक झालेत. सो या वर्षाचं सगळ्यात पहिलं रिझोल्युशन तर आर्थिक साक्षर मी होईल, जेणेकरून समोरचा माणूस किती पाण्यात हे मला कळेल, एवढं शिक्षण तरी मी घेईल. आणि असं म्हणतात की फायनान्समध्ये जर तुम्हाला सफल व्हायचंय तर तुमच्या अर्निंगचे 10% तुम्ही तुमचं स्किल इम्प्रोव्हायझेशन करण्यासाठी वापरले पाहिजे. 10% पैसे जर शिकण्यासाठी तुम्ही कायमस्वरूपी वापरत राहाल तर तुम्हाला सगळंच कळतं की कोण मार्केटमध्ये काय करतंय, कोण किती पाण्यात आहे, कोणाचं काय चाललंय. सो हे पहिलं 2025 रिझोल्युशन असलं पाहिजे असं मला वाटतं. भारताला आर्थिक नियोजनाची किंवा आर्थिक साक्षरतेची भयंकर गरज आहे. भारताचा एक सर्वे करत असताना एक मला वाटतं इकॉनॉमीचंच एक स्टोरी किंवा त्यांनी एक असा हायपोथेटिकल समरी मांडली होती की त्यांनी सांगितले की भारत हा असा देश आहे ज्याच्यामध्ये जर समजा फॉर एक्झाम्पल आज भारताकडे 100 करोड किंवा 1000 करोड आहेत आणि त्याचं पॉप्युलेशन आपण डिवाइड केलं, प्रत्येकाला इक्वली अमाऊंट ऑफ मनी दिला, म्हणजे प्रत्येकाला समजा 1-1 लाख रुपये दिले सगळ्यांना समता आणण्यासाठी, आपण असं हायपोथेटिकल आहे हे, असं समजा की सगळा पैसा एकत्र केला आणि प्रत्येकाला 1-1 करोड किंवा 1-1 लाख रुपये दिले, आणि आता सगळ्याकडे इक्वल अमाऊंट आहे. बरोबर. जर तुम्ही त्यांना 10 वर्षानंतर भेटले तर जे पूर्वी गरीब होते ना ते गरीबच राहतील. बरोबर. आणि जे पहिले श्रीमंत होते ते श्रीमंतच असतील. बरोबर. कारण गरिबी किंवा अमिरी, तुमच्याकडे पैसा असणं किंवा पैसा नसणं हे तुमच्याकडे असलेल्या पैशावरून ठरत नाही, तर तुमच्या माइंडसेटवरून, तुमच्या स्किलवरून आणि तुमच्या ॲटिट्यूडवरून ठरतं. एक्झॅक्टली. आणि यामुळे जर तुम्हाला पैसा कमवायचा आहे तर तुमच्याकडे आत्ता पैसा आहे की नाही हे महत्त्वाचं आहे. नाही तर तुम्हाला तुमच्याकडे ते आर्थिक साक्षरता आहे का, पैसा कसा कमवायचा, कसा वाचवायचा, कसा वाढवायचा याचं नॉलेज आहे का, हे फार गरजेचं आहे. आणि त्यामुळेच मला असं वाटलं की हे भारताला, तळागाळातल्या लोकांना ते कळलं पाहिजे. तुम्ही जे म्हटलं त्याच्यावरतीच मला प्रकाश टाकायचा. प्रत्येक गरीब माणसाच्या डोक्यात श्रीमंती म्हणजे एक मोठा बंगला, मोठी गाडी किंवा काही ब्रँडेड गोष्टी, मटेरियलिस्टिक गोष्टी ही आहेत.
आणि तो सकाळपासून संध्याकाळपर्यंत ते मिळवण्यासाठीच पडतो. जसं तुम्ही म्हटलात की समजा 1-1 करोड रुपये सगळ्यांना इक्वली वाटले, तर त्याच्या डोक्यातली जी श्रीमंती आहे तो इमिजिएटली 1 कोटी मिळाले 50 लाखाची घर घेणार, 30 लाखाची गाडी घेणार, 20 लाख रुपये वर्ल्ड टूरला फिरून येणार, बरोबर. म्हणजे दुसऱ्या दिवशी तो जेव्हा रिटर्न येईल त्याला परत जॉईन करायला लागेल त्याचं काम. बरं, तिथे जे काही पगार येतोय मी माहिती बी त्या घराचा टॅक्स पण त्याच्या पगारा एवढा किंवा म्हणजे तो पण जास्त असू शकतो, कारण एवढं महागातलं ते घर असू शकतं. म्हणजे काय की ह्या व्यक्तीला श्रीमंती जे मानून चाललेत नाही लोक, ती चुकीची हे लक्षातच येत नाही, कारण या सगळ्या गोष्टी ह्या लायबिलिटी आहेत. दोज थिंग्स आर कॉस्टिंग हिम, नॉट पेईंग हिम. आणि जे श्रीमंत आहेत मग ते का श्रीमंतच होतात, कारण त्यांना माहित आहे की मी माझ्याकडे हे पैसे आलेत, मला याचं काय करायचं आहे, तर मला अशी गोष्ट करायची ज्याच्यातून मला उत्पन्नाचा सोर्स निर्माण होईल, मला उत्पन्न मिळेल. त्या अशा गोष्टींमध्ये अडकणारच नाहीत की जिथं मला खर्च येईल. मी एक 2007 साली आर्टिकल वाचलं होतं कुणाल बिल्डरचं. मग त्यांचं वडील कोणी असतील मला माहित नाही, तर त्यांनी असं सांगितलं होतं की आयुष्यभर या माणसाने लोकांना स्वतःची घरं बनवून दिली, स्वतः मात्र आयुष्यभर भाड्याने राहिला आणि आता कुठे त्यांनी घर घेतलंय म्हातारपणी. इन शॉर्ट, त्या व्यक्तीने स्वतः लायबिलिटी घेतली नाही, लोकांना लायबिलिटी घ्यायला लावल्या, हा करोडपती झाला आणि ते मात्र बँकेचे हप्ते भरत बसले. मुद्दा इथं हाच आहे की गरीब गरीब का होतोय, त्याचं ज्या डोक्यात श्रीमंती आहे ना ती श्रीमंती नाहीच आहे. ऍक्च्युली हे जे मोठं घर, मोठी गाडी, बंगला हे जे येतं ना ते कष्टाच्या पैशातून कधीच येत नाही, हे काही लोकांना कळत नाही. आणि म्हणून ही लोक काय करतायत, ओव्हर टाइम करतायत, पार्ट टाइम करतायत, अजून काही काही धुनी धुतायत आणि पळतातच नुसतं. तर तिथे थोडंसं थांबून विचार करण्याची गरज आहे. आपल्या आईवडिलांनी पण स्वप्न बघितलं श्रीमंतीचं, त्यांच्या समवयस्क लोकांनी बघितलं, चला आयुष्यभर काम केलं, प्रचंड काम केलं, तरी सुद्धा आयुष्याच्या शेवटी आता त्यांना डिपेंडंट राहावं लागतं आपल्यावरती. आपण पण तेच जर केलं तर आपली पण परिस्थिती वेगळी नसणार आहे. मग असं कुठंतरी चुकतंय हे प्रत्येकाने लक्षात घेतलं पाहिजे. आणि ते चुकतंयच तिथे की त्यांना ती आर्थिक साक्षरता नाही. तुम्ही शब्द साक्षर झालात, अर्थ साक्षर होणं गरजेचं आहे. आणि अर्थ साक्षर झालात तरच तुम्ही वेल्दी होऊ शकता, तरच तुमचं प्लॅनिंग होऊ शकतं. तुम्ही म्हणता फायनान्शियल प्लॅनिंग, फायनान्शियल प्लॅनिंग किती मोठा शब्द आहे, किती त्याला कांगोर आहेत माहित आहे का. उगीच आपलं म्हणायचं फायनान्शियल प्लॅनिंग, पैसेच नाहीत खिशात, कशाचं प्लॅनिंग करणार तुम्ही. कमावलं पाहिजे, अरे पैसेच खिशात नाहीयेत, प्लॅनिंग करता कशाचं. आणि तुम्ही पैसे खिशात यायच्या अगोदर तयारी करता कोणतं EMI सुरू करायचं. म्हणजे कुठलंही मी लोकांना भेटतो, आता काय पगार वाढणार आहे, मग ते गाडी बदलायची आहे, आयफोन घ्यायचा आहे, हे असले उद्योग चालू आहेत. मग मला सांगा, तुमच्याकडे पैसेच नाही तर नियोजन कशाचं करायचं आहे. आर्थिक नियोजन काय असतं, आर्थिक नियोजन कशाबरोबर खातात काही माहित नाही. मग काय कुठंतरी कोण जे सांगेल त्याच्या मागे पळायचं, किंवा इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन, इन्स्टंट श्रीमंती, हे सगळ्या भाबड्या कल्पना आहेत. तुम्हाला सांगतो, आज साधारणपणे 22 कोटी लोक ड्रीम 11ला पैसे लावतायत करोडपती होण्यासाठी. तुमचं ते लंबी सर्कल काय भानगड आहे त्याच्यामध्ये पैसे लावतायत. आता मला सांगा, याच्यामध्ये प्रॉबिलिटी किती आहे श्रीमंतीची माहिती का, 0.0001% नाहीच्या बरोबर. आणि झालं तरी तुम्ही राहणार नाही आहात, बिकॉज तुम्ही सांगितलं की सगळ्यांना इक्वल जरी वाटले तरी परत लोक गरीबच होणार. गरीबच आहे त्याचा माइंडसेट म्हणण्यापेक्षा त्याला स्किल सेट बी नाही, माइंडसेट, दोन्ही गोष्टी गरीब आहेत त्याच्याकडे. आणि ह्या दोन्ही बदलायला लागतील, कारण त्याची श्रीमंतीची डेफिनेशन बंगला, गाडी इथपर्यंत सीमित आहे. आणि ती जर तशीच सीमित राहिली तर काही उपयोग नाही. बघा, मी हमेशा लोकांना म्हणतो की यार, बरेचसे लोक माझ्याकडे येतात, मला म्हणतात सर ते आमच्यावरती अन्याय केला परमेश्वराने, देवाने, असं झालं तसं झालं. मी सरळ त्यांचं मुकेश अंबानी त्यांचं कंपॅरिझन करून टाकतो. मी त्यांना म्हणतो की बाबा, मुकेश अंबानीला जे दिलंय तेच तुम्हाला पण दिलंय की निसर्गाने, काय अन्याय वगैरे केलेलं नाहीये. तीच पृथ्वी आहे, तोच सूर्य आहे, तोच चंद्र आहे, तीच जमीन आहे, तेच ऑक्सिजन आहे. त्याला काय वेगळं ऑक्सिजन थोडी बनवलंय. तीच चपाती तो खातो गव्हाचीच, तो काय सोन्याची चपाती खात नाही जी तुम्ही खाता. काय चेंज केलंय त्याला? 2 कान, 2 डोळे, 2 हात, जे काही दिले तुम्हाला दिले तेच त्याला दिले. मग साला ह्या सगळ्या अनमोल गोष्टी इक्वल दिल्यात, मग तुमच्यावर अन्याय काय केला? बरं, तुम्हाला असं अडवलंय का निसर्गाने की बाबा मुकेशला जास्त ऑक्सिजन मिळणार बरं का, तुला कमी मिळणार, तुला H2Oचं पाणी नाही मिळणार, मुकेशसाठीच येते, असं काही केलंय का? अनलिमिटेड केलंय, भरपूर केलंय. मग साला फक्त पैशाच्या बाबतीत असं का केलंय? बघा, पैसे सांभाळण्याची पात्रता आहे, मानसिकता आहे. ती पात्रता जोपर्यंत तुम्ही बनवणार नाही तोपर्यंत तुमच्याकडे ते पैसे येणार नाही. देव आपला बाप आहे, त्याच्या प्रत्येक गोष्टीवरती आपला इक्वली अधिकार आहे. निसर्ग आपला बाप आहे, त्याच्या प्रत्येक गोष्टीवरती आपला इक्वल अधिकार आहे, सगळ्या गोष्टींवर. मग पैशांवरती पण इक्वल अधिकार आहे. मग त्यांनी त्या मुकेशला दिले ना, आपल्याला का नाही दिले? याचं कारणच असं आहे की आपली ती मानसिक
पात्रता नाही आणि ती पात्रता वाढवता येते अभ्यासाने. मी हमेशा म्हणतो, माझा पोरगा माझ्याकडे मला म्हटलं, पप्पा मला एक 50 रुपये द्या. म्हटलं कशाला? म्हणलं चॉकलेट पाहिजे. दिले काढून. दुसऱ्या दिवशी आला, मला म्हटलं पप्पा 2 लाख रुपये द्या. म्हटलं कशाला? म्हणलं चॉकलेट खाय. आता त्याला वाटतंय 2 लाख रुपये चॉकलेट खायला त्याच्याकडे असणं चांगली गोष्ट आहे. मी त्याचा बाप आहे, माझ्याकडे 2 लाख रुपये आहेत, पण मी त्याला द्यायचे का? नाही द्यायचे. का नाही द्यायचे? कारण त्याची ती पात्रता नाही. 2 लाख रुपये जर मी त्याला दिले तर त्याचं प्रेझेंट आणि फ्युचर दोन्ही खराब करून टाकेल. म्हणजे काय? त्याला उद्यापासून अभ्यास करायचं सुचणार नाही, काय करायचं सुचणार नाही. सेम थिंग जी गरीब मानसिकतेची लोक आहेत, ज्यांना कोण बनेगा करोडपतीमध्ये करोडपती झाले किंवा रातोरात जमिनी विकल्या 2-5 कोटी रुपये मिळाले. साहेब, यांनी काय केलं? बंगला घेतला, गाडी घेतली, पार्ट्या सुरू केला, प्रेझेंट पण खराब केला, फ्युचर पण खराब केला. मग त्याच्यासाठी ते पैसे वरदान होते का शाप होते? सर, पात्रतेशिवाय आणि ते पैसे मॅनेज करता येत नसतील तर तो पैसा, जास्त पैसा हा शाप आहे. मी अशी पण लोक ओळखतो ज्यांच्याकडे 100 कोटी आहेत, 500 कोटी आहेत, पण सकाळी उठून कामाला जातात. आनंद महिंद्रांना कामाला जायची काय गरज आहे? मुकेश अंबानीला कामाला जायची काय गरज? दररोज सकाळी उठून काम करतात. आता हे गरिबांची काय मानसिकता? 2-5 कोटी रुपये मिळवेल, बंगला बांधेल, गाडी, कामधंदा काय करणार नाही. कामधंदा करणार नाही म्हणजे काय? तू निसर्गाच्या मास्टर प्लॅनला कार्यक्रम लावायला लागला, तुला पैसेच नाही मिळणार. पहिले तर दोन्ही पात्रतेवरती विचार करायला लागेल. आणि असं स्वप्न बघणं चुकीचं की एक दिवस मी बसून खाईल, मला कामधंदा करायला लागणार नाही. जोपर्यंत हा विचार तुमच्या डोक्यात आहे तोपर्यंत तुम्ही श्रीमंत नाही होणार, किती पण हमाली करा. पण आजकालचा जो हा माइंडसेट सुरू आहे की मी 40 वर्षापर्यंत काम करेल, रेग्युलर इन्व्हेस्टमेंट वयाच्या 20व्या वर्षापासून करेल, SIPs वगैरे करेल, आणि त्याचं जे काही व्याज येतं त्याच्यावरती मी आयुष्यभर फिरेल, बसून राहील, मी माझे जे काही हॉबीज आहेत, मी माझे जे इंटरेस्ट आहेत, जे पहिल्यापासून मी स्वप्न पाहिलेले ते पूर्ण करेल, त्याला काय म्हणाल तुम्ही? सर, रिटायरमेंट असा कन्सेप्ट एक जगात उपलब्ध नाही. मरेपर्यंत काम करायचं हे लक्षात ठेवा. जर असं काय वाटत असेल की मी कधीतरी जाऊन काम करायचं बंद करेल तर नाही शक्य, इम्पॉसिबल आहे. करून बघा. तुम्ही 6 महिन्याच्या आत आत्महत्या करायला तयार व्हा. तुम्हाला काहीच काम नसू द्या, निरुपी वाटायला लागेल खूप सारे. आणि मी स्वतः हे प्रयोग केलेले आहेत. घरात बसलो होतो 2 महिने आणि मग लक्षात आलं की काहीतरी काम केल्याशिवाय जगूच शकत नाही. तुम्हाला माहित आहे, महिला जास्त दिवस जगतात, पुरुष कमी जगतात, हे माहित आहे का? फॅक्ट्स. त्याचं कारण असं आहे, पुरुष रिटायर्ड झाला ना त्याच्या डोक्यात येतं की मी निरुपयोगी व्हायला लागलो, आणि तो विचार जास्त मारक आहे. आणि महिलांचं कसं होतं, घरात काम करत असतात, मग त्यांना ते कधी हे फिलिंग येत नाही की मी निरुपयोगी आहे. दॅट्स व्हाय दे आर लिव्हिंग मोर. सो रिटायरमेंट वगैरे असं काही नाहीये. हा, तुम्हाला तुमच्या आवडतं, रुचतं, पचतं ते काम करता येईल. म्हणजे आता तुम्हाला मजबुरीने बॉसच्या शिव्या खात काम करायला लागतंय, तिथं तुम्हाला त्या शिव्या खायची गरज नाही बुवा. तुम्ही तुम्हाला आवडतं म्हणून दुसरं काम करू शकता. राहिला प्रश्न फिरण्याचा. सर, मी वर्षातून एकदा बुलेट राईडला जातो. जाताना महिन्याभराची तयारी करून ठेवतो. महिनाभर मी जाईल. 8 ते 10 दिवस गेल्यानंतर वाटतं कधी मी घरी परत येईल. मी खूप देश फिरलो, खूप ठिकाणी फिरलो. 8-10 दिवसानंतर असं वाटतं की नाही, पहिलं घर. आणि ऑफिसला नाही गेलं ना सर, दिवसच जात नाही. बोला, इन शॉर्ट काय की रिटायरमेंट वगैरे काही नाही. हो, तुम्ही नियोजन केलं पाहिजे किंवा 40 नंतर मी फलाना काम करेल, काही सोशल कॉजसाठी काम करेल, काही कशासाठी काम करेल, आणि त्याच्यासाठी तुम्ही प्लॅनिंग करत असाल तर ओके. पण तुम्ही कामच करणार नाही, नुसतंच फिरेल असं काय म्हणत असाल तसं काही होणारच नाही. म्हणजे पर्पज शिवाय तुमच्याकडे पैसे येऊ शकत नाही. तर ते समजून, पर्पज शिवाय आलेले पैसे टिकू शकत. आर्थिक नियोजन फार महत्वाचं आहे, केलं पाहिजे. आता ते कसं सुरू केलं पाहिजे? हा, व्हेरी गुड. बघा, लोक आहे ना वेल्थ क्रिएशन करण्याचा प्रयत्न करतायत. सगळ्यात महत्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छितो की वेल्थ क्रिएशनच्या अगोदर वेल्थ प्रोटेक्शन हे फार महत्वाचं आहे. आज तुम्ही इन्व्हेस्टमेंट करताय, रिअल इस्टेटमध्ये करताय, शेअर मार्केटमध्ये करताय, म्युच्युअल फंडमध्ये करताय, बॉन्ड डिबेंचरमध्ये करताय, कमोडिटीमध्ये करताय, कुठेही करताय. आता विषय असा आहे की तुम्ही गुंतवणूक चांगली चालू आहे तुमची, अचानक घरात कोणाच तरी आजारीपण आलं, कोणाचा अपघात झाला, काय झालं, काय जे काही तुम्ही वाचवून ठेवलं ते पहिलं जाणार आहे. बिफोर द स्टार्टिंग कोणती इन्व्हेस्टमेंट किंवा तुम्ही वेल्थ क्रिएशनला जाण्या अगोदर वेल्थ प्रोटेक्शन केलं पाहिजे. तर फायनान्शियल प्लॅनिंगची पहिली पायरी जर काय असेल तर सगळ्यात पहिलं तुम्ही इन्शुरन्स घेतला पाहिजे. तर कोणता इन्शुरन्स घेतला पाहिजे? तर तुम्ही घेतला पाहिजे टर्म इन्शुरन्स. लाईफ इन्शुरन्स मध्ये ओनली टर्म इन्शुरन्स इज तुमच्या कामाचा आहे. बाकी तुम्ही मनी बॅक घेताय, युलिप घेताय, अजून काय करताय, इट्स अ वेस्ट ऑफ मनी. फक्त तुम्ही ते कंपनीचं आणि त्या एजंटचं भलं करताय. बरं, तुम्ही टर्म इन्शुरन्स किती वर्षाचा घेतला पाहिजे? तर साधं सोपं मॅथमॅटिक्स सांगतो, तुमचा लहान मुलगा 25 वर्षाचा होत नाही तेवढ्याच वर्षाचा, त्याच्यानंतर तुम्ही मेलात तर आर्थिक नुकसान होत नाहीये आणि भावनिक नुकसान कोणती इन्शुरन्स कंपनी कव्हर करत नाही. बरं,
तुम्ही प्रीमियम बॅकवाला घेतला पाहिजे का? अजिबात नाही. टर्म इन्शुरन्स प्युअरली पैसे बुडले चालतील. बरं मी म्हटलं की नाही 100 वर्षाचा आपल्याला अट्रॅक्टिव्ह वाटतो, करोडचा इन्शुरन्स 100 वर्ष. आता माझं वय 42 आहे, माझा मुलगा 10 वर्षाचा आहे, 40 पकडा माझं वय, त्याचं 10 वर्षाचं. जेव्हा मी 100चा इन्शुरन्स घेतो, जेव्हा मी 100 वर्षाचा तेव्हा माझा मुलगा 70 वर्षाचा असेल. खरंच त्या पैशाची उपयोग आहे का? सो हा विचार करणं गरजेचं आहे. टर्म इन्शुरन्स घेतला पाहिजे. तुम्ही असाल नसाल, तुमची मुलं आहेत, तुमचे आई वडील आहेत, तुमची बायको आहे, तुमच्यावरती डिपेंडन्सी आहे, आणि जर तुम्ही नसाल कमवते व्यक्ती तर मग अवघड होईल. बरं कोणाचा घेतला पाहिजे? फक्त कमवत्या व्यक्तीचा टर्म इन्शुरन्स असला पाहिजे, बाकी कोणाचाही नाही, गरजच नाही. दुसरं, तुम्ही हेल्थ इन्शुरन्स घेतला पाहिजे. आता बरेचसे लोक म्हणतात आमच्या कंपनीने दिलाय. कंपनी तुम्हाला कधीपर्यंत इन्शुरन्स देणार आहे? जोपर्यंत तुम्ही तिथं काम करताय. आता समजा तुम्ही 60व्या वर्षापर्यंत कंपनी तुम्हाला प्रोव्हाइड केला इन्शुरन्स, तुम्हाला कुठला तरी आजार झाला मध्येच, तर तुम्हाला कोणती कंपनी पुन्हा बाहेर इन्शुरन्स देणार नाही. आणि होऊ शकतं मग आयुष्यभर कमवलेलं तुमची ग्रॅज्युटी मॅच्युरिटी जे काय आहे ते तुम्हाला खर्च करावी लागू शकतं. तर माझं सगळ्यात पहिलं सगळ्यांना म्हणणं हेच आहे की तुम्ही वेल्थ क्रिएशन करण्या अगोदर वेल्थ प्रोटेक्शनसाठी इन्शुरन्स घेतले पाहिजेत. हे दोन कुठूनही घ्या, कसेही घ्या, काही अडचण नाही, बट हे घेतलेच पाहिजे. तुमच्या कंपनीचा असला तरी सुद्धा तुमच्याकडे असला पाहिजे. साधं कॅल्क्युलेशन, समजा तुम्ही 20,000चा प्रीमियम भरताय मेडिक्लेमचा, इथून पुढचे 30 वर्ष क्लेम नाही केलं तर किती पैसे जातील? 6 लाख रुपये. पण त्याच्यानंतर 60 नंतर तुमची बायको किंवा तुम्ही जरी आजारी पडलात तर 6 लाख रुपये तर घरी येतीलच, आणि मरेपर्यंत आजकाल हेल्थ इन्शुरन्स मिळतो. तर पहिली स्टेप इन्शुरन्स घेणे. ठीक आहे. आता हे लिटरसीची सुरुवात झाली. ही बरीच लोक म्हणतात आम्ही आता 10 वर्ष झालं प्रीमियम भरतोय पण आम्ही आजारी पडलो नाही. मग चांगलं आहे का वाईट आहे? आता इन्शुरन्स कंपनी पैसे देईल, त्रास तर तुम्हाला सहन करायला लागेल, बरोबर ना? आजारी पडलं नाही हे चांगली गोष्ट आहे. मी तर म्हणतो तुमच्या सगळ्यांचे प्रीमियमचे पैसे बुड द्या, बुडण्यासाठीच काढायचं असतंय. दुःख नाही करायचं पैसे बुडले तर. ही पहिली गोष्ट. दुसरं, आता तुम्हाला पैसे कुठे गुंतवायचे नियोजन. आता फायनान्शियल प्लॅनिंग म्हणजे काय की याच्यामध्ये 3 प्रकारचे गोल येतात. एक येतात कंपल्सरी, एक येतं ऑप्शनल, आणि दुसरं येतं लाईफ चेंजिंग. आता कंपल्सरी गोल म्हणजे काय? माझ्या मुलाचं शिक्षण मला 15 वर्षानंतर 20 वर्षानंतर काहीतरी करायचंय, हायर एज्युकेशनला पैसे लागतात. कंपल्सरी हे, ऑप्शनल नाही आहे. नाही केलं चालते, कार्ट आयुष्यभर शिवाय घालेल, बरोबर? हे कंपल्सरी. बघा आज ना उद्या हे मशीन काम करायचं बंद करणार आहे, बरोबर ना? हे शरीर आहे, याच्यात काही ना काहीतरी बिघाड होणार. किंवा मी तर हमेशा म्हणतो की तुम्हाला फोर्स रिटायरमेंट येऊ शकतं. म्हणजे काय, कोरोनाच्या काळात तुम्हाला घरी बसवलं, आपल्या पिढीवरती सगळ्यात मोठं संकटाचे हेच आहे की फोर्स रिटायरमेंट येऊ शकते. आजचा जो स्किल्ड वर्कर आहे तो अनस्किल्ड होऊ शकतो. म्हणजे आज ना उद्या तुम्ही कमवायचं बंद करणार आहात, तुम्हाला सेकंड सोर्स ऑफ अर्निंग तयार करणं हे कंपल्सरी आहे. याला ऑप्शन नाहीये. मग आता हे जे काही मुलांचं लग्न असेल, तुम्हाला जे कंपल्सरी करायचं बुवा, ते कंपल्सरी गोल्स आहेत. ठीक आहे, त्याचं नियोजन करायला लागेल. दुसरं ऑप्शनल म्हणजे काय, मला बुवा अमेरिकेला फिरून यायचं आहे, मला बुवा रोल्स रॉयल घ्यायचे, एवढे वर्षे काय असेल तुमचं, केलं नाही केलं विशेष लाईफला फरक नाही पडत. आणि लाईफ चेंजिंग म्हणजे त्यांनी पूर्णपणे आयुष्याला युटर्नच मिळतो. असे पण गोल्स असतात. जसं की मी हमेशा माझं एक्झाम्पल देतो की आय वॉज डुईंग टेलरिंग, कपडे शिवायचो मी. आय प्लॅन की बाबा मला हे याच्यात काय आयुष्य घालायचं नाहीये, मला काहीतरी दुसरं करायचंय, मला हे करिअरमध्ये नाही राहायचंय. मग आता बरेचसे लोक असतात चुकीच्या करिअरमध्ये अडकतात. आमच्या काळात त्या आयटीआयचं फॅड होतं, सगळ्या लोकांनी आयटीआय केल्यानं कामाला लागलं, कळलं की हे आवडतच नाहीये. मग तिथं तुम्ही दुःखी आहात, तुम्ही पाठी टाकायची कामं करताय, तुम्ही ग्रोथ नाही करणार. मग तुम्ही प्लॅन जर केलं की बाबा मला काय आवडतं हे आवडतं, मग हे शिक्षण घ्यायला काय लागेल, मग बाबा 2 लाख रुपये लागतील, उदाहरण आहे. किती वर्ष लागतील? 2 वर्ष लागतील, वडेवर 3 वर्ष लागतील. मग त्या काळात मला माझ्या कुटुंबाला किती खर्च येईल, शिक्षणाचे हे कुटुंबाचे, हे जर मी बाजूला काढले तर माझी खरंच मानसिकता आहे का ते शिकून तिथं ग्रोथ करायची. म्हणजे पहिलं हे जीवन होतं, युटर्न मिळालं आयुष्याला. म्हणजे याला म्हणायचं लाईफ चेंजिंग. असे बरेचसे उदाहरण येतील, पण हे शॉर्टमध्ये समजवण्यासाठी. मग आता हे गोल्स तुम्ही बनवले, मग आता आज त्याला किती पैसे लागतात? मग साधं इंजिनिअरिंग करायचं म्हणलं तर मुलाला 10 लाख रुपये लागतात चांगल्या कॉलेजला शिकायचं म्हणलं तर इंजिनिअरिंगच्या. मग माझा मुलगा आता 6 वर्षाचा 12 वर्षांनी त्याला आता इंजिनिअरिंगला ऍडमिशन घ्यायचंय, तर त्यावेळी शिक्षण क्षेत्रात आता किती महागाई चालू, त्यावेळी किती पैसे लागतील इंजिनिअरिंगला. मग ते सम अमाऊंट काढणे, आणि मग ते तेवढे पैसे बनवायचे, तर मग ते पैसे मी कुठं पार्क केले पाहिजेत. बँकेच्या एफडीत केले तर मला किती वाचवावे लागतील, आरडी केली तर किती वाचवायला लागतील. मग वेगवेगळे ऑप्शन कोणकोणते आहेत माझ्याकडे, मग माझी मानसिकता आहे का तिकडे ते पैसे गुंतवायची, त्याची वोलॅटिलिटी पाहण्याची, हे सगळं बघायला लागेल. मग
पहिली स्टेप काय प्रोटेक्शन, दुसरी स्टेप काय क्रिएशन, आणि मग त्याच्यावर चिकाटीने राहावं लागेल. अर्ली रिटायरमेंट पण तुम्ही घेऊ शकता, अडचण नाही. मग करायचंय काय त्या अकॉर्डिंगली आजची कॉस्ट काय त्याची, भविष्याची कॉस्ट काय त्याची, आणि त्यासाठी तुम्ही जो काही ऍसेट क्लास निवडाल, इन्व्हेस्टमेंटचं ऑप्शन निवडाल, त्याच्यामध्ये मिळणारा परतावा त्या अकॉर्डिंगली लागणारी रक्कम मग तेवढी तुम्हाला ती वाचवावी लागेल. आणि मग ते झालं नियोजन, आणि त्याच्यावर स्टिक राहणं आणि वेळोवेळी जाऊन त्याला चेक करणं. तेव्हा तसंच घडतं का जसा मी विचार केला होता, का काही बदल करण्याची गरज आहे. मग हे असं आर्थिक नियोजन तुम्ही करू शकता. मग घर घ्यायचंय, गाडी घ्यायची, अजून काय करायचं, बरोबर. बरोबर. याच्यात दोन प्रकारचे लोक आहेत आजच्या जगात पाहायला मिळतात. एक प्रकार असा असतो की ठीक आहे, कल की देखी जाएगी, आज जेवढा आलाय तेवढा खर्च, उद्या काय जे होईल ते बघू, उद्याचं उद्या बघू. ठीक. दुसरा प्रकार असा आहे की माझ्याकडे आले ना बाप, उद्या मला पैसे लागते, मी गुंतवले पाहिजे. बरोबर. एक माणूस जगतो, फुल जगतो, पण भविष्याची चिंता करत नाही. आणि दुसरा व्यक्ती असा आहे जो फक्त भविष्याची चिंता करतो, आजमध्ये जगत नाही. आणि ज्याला मी परफेक्ट नियोजन, आर्थिक नियोजन म्हणत नाही. कारण मला फक्त आयुष्यात कुठल्याही क्षेत्रामध्ये किंवा प्रत्येकाला तो आवडला पाहिजे असं मला वाटतं की बॅलन्स पाहिजे. आज मी जे जगतोय, समजा फॉर एक्झाम्पल मी काही पैसे कमवतोय, तर मी जगलोही पाहिजे. हेल्दी आणि हॅप्पी लाईफ जगण्यासाठी जे लागते ते मी करायलाच पाहिजे. मग लोक पोटाला चिमटा काढून उद्यासाठी सेव्हिंग करतात. आणि आफ्टर ऑल फ्युचर हे अनडिफाईन्ड आहे, लाईफ अनप्रेडिक्टेबल आहे. उद्या काय होणार आहे हे मला नाही माहिती. मग मी आजचं जगायचं विसरून सेव्हिंग करायला पाहिजे फक्त. दुसरा एक प्रकार आहे की सेव्हिंगचं मी पाहतच नाही. आर्थिक नियोजन मी ह्याला समजतो, म्हणजे परफेक्ट आर्थिक नियोजन काय पाहिजे की मी आजही जगलो पाहिजे, मी चांगली अमाऊंट कमवलीही पाहिजे, चांगलं जगलोही पाहिजे, आणि त्यातलं थोडंफार वाचवून भविष्याचे सुद्धा वेध घेतले 100%. आणि फायनान्शियल लिटरसी और फायनान्शियल प्लॅनिंग हेच सांगतं. म्हणजे आता काय लिटरेटच नाही म्हणून हा प्रश्न पडतो की हे दोन्ही हायपोथेटिकल एक्झाम्पल आहेत, मी असं बनेल, आणि दोन्ही चुकीचं आहे. हे बघा, फायनान्शियल प्लॅनिंग मध्ये आम्ही सांगतो की 50% तुमचं रुटीन खर्चामध्ये असलं पाहिजे. 50% जे कमवता तुम्ही त्यातलं तुमचं घर भाडं जे काय आहे, किराणा असेल, अमका असेल, 50% रक्कम तिकडे पाहिजे. 10% रक्कम ही तुमची एन्जॉयमेंटसाठी वापरली पाहिजे तुम्ही. म्हणजे तुम्ही स्वतःला पार्टी दिली पाहिजे, फॅमिलीला घेऊन गेलं पाहिजे, 5 स्टार मध्ये सगळं काही केलं पाहिजे. मग तुम्ही म्हणाले आमचा पगारच एवढा आहे, 10,000 आहे, मग 10% 1,000 होईल काय, 4 महिन्याचे पैसे जमा करून जा ना, बरोबर, प्रॉब्लेम नाहीये. पण तुम्ही ते एन्जॉयमेंटला खर्च केले पाहिजे. दुसरं, लॉंग टर्म एक्सपेन्ससाठी 10% ठेवले पाहिजे. तिसरं, तुम्ही 10% पैसे स्वतःच्या एज्युकेशनसाठी ठेवले पाहिजे, स्वतःला स्किलफुल बनवण्यासाठी, स्वतःला स्किलफुल बनवलं पाहिजे. त्यासाठी 10% पैसे सेकंड सोर्स ऑफ अर्निंग निर्माण करण्यासाठी ठेवले पाहिजेत. आणि 10% पैसे चॅरिटी केली पाहिजे. फायनान्शियल लिटरसी तुम्हाला असं म्हणत नाही की तुम्ही सगळं सोडा आणि हे करा. परत एकदा सांगतो, 50% पैसे तुमचं सगळं घरदार रुटीन खर्च सगळे भाजले पाहिजेत. अजिबात त्याच्यापेक्षा जास्त नाही गेलं पाहिजे जर तुम्हाला सुखी समाधानी आनंदी जगायचं तर. दुसरं, तुम्ही बाकीच्या 50% मध्ये 10% पैसे तुमच्या एन्जॉयमेंटला, 10% पैसे तुमच्या लॉंग टर्म एक्सपेन्सेस, मग तुमच्या मुलाचं शिक्षण असेल, वडेवर जे काय असेल सेव्हिंग म्हणू शकतो, वडेवर. तिसरं, तुमचं सेकंड सोर्स ऑफ अर्निंगसाठी 10% ठेवले पाहिजेत तुम्ही. चौथं, तुम्ही चॅरिटीसाठी 10%. चॅरिटी खूप महत्वाचं आहे. सुख समाधान जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात पाहिजे तर यू शुड डू चॅरिटी. आणि जर तुम्ही ती नाही केली तर मग अवघड आहे. मग ह्या 4-5 गोष्टींसाठी तुम्ही जर हे 50% पैसे अलोकेट केले तर बॅलन्स लाईफ पण होईल आणि सगळंच होईल. आता तुम्ही दुसरं म्हणजे उद्याची खल्ली वल्ली, मला बरेचसे लोक म्हणतात सर 20 वर्षांनी 30 वर्षांनी पैशाचं करायचं काय, असा प्रश्न येतो मला. म्हणजे आत्ता नाहीये, मला आत्ता जगून पण द्यायचंय. सगळ्यात पहिली गोष्ट तर, मी आता एक रिसेंट एक सर्वे वाचला, त्याच्यामध्ये मेन्शन असं आहे की आता जे 40ली लोक आहेत, 40 और लेस, त्यातले 60% लोक 100 वर्ष जगतील. 60% लोक 100 वर्ष जगतील. एवढं मेडिकल सायन्स ग्रो करत आहे. मरणार नाहीत लोक पटापटा. ठीक आहे. त्याच्यामध्ये त्यांचं अजून एक, हे चांगलं आहे 100 वर्ष, पण त्यांनी एक अजून एक खतरनाक वाक्य सांगितलंय की त्यातले तुम्हाला 20 ते 25 वर्ष इंडिव्हिज्युअल काढायचे, तुमच्यावर तुमची बायको पण नसणार. आता त्याच्यामध्ये पण भारतातला जर विचार केला तर, हे वाचलेलं आहे मी अर्थात, तर ते भारतातली सगळ्यात एज्युकेटेड स्टेट केरळ आहे. केरळमध्ये असं म्हणतात की 40 to 45% पॅरेंट्स इंडिव्हिज्युअल राहतात. महाराष्ट्रामध्ये 18% इंडिव्हिज्युअल राहतात. म्हणजे मुलगा मुलगी होते, मुलीचं लग्न झालं, मुलगा पुण्याला गेला, आता आई वडील शेतात काम करतायत, जगतायत. ठीक आहे. वडिलांचा गुडघा दुखतोय, त्याला पैशांची गरज आहे, पोराला फोन केला, पुण्यात पोरगा राहतो,
पोराला सांगितलं पैसे पाहिजे, पण पोरांनी घर घेतलंय, गाडी घेतली, त्याच्या पोराचं शिक्षण चालू आहे, त्याचे EMI भरतोय, बापाला द्यायला याच्याकडे पैसेच नाहीये. आज त्या म्हाताऱ्यांनी स्वतःच्या पैशाचे नियोजन करून ठेवलेलंच नव्हतं. त्यांनी भविष्यात पोरच आमचं आहेत आणि त्यांच्यावरतीच इन्व्हेस्टमेंट केली होती. आजच्या परिस्थितीत त्या म्हाताऱ्याचा गुडघा दुखून तो मरायचला टेकलाय. पोराची चूक नाही, त्याच्याकडे पैसे नाहीत. पोराला त्याच्या मुलाचं बघायचं, त्याच्या मुलाचं बघायचंय. तो आता एवढ्या महागाईत तो जगतो, तो कसं काय तुम्हाला पुरवणार? काळ गेला तो आता. मग आता तुम्ही जर म्हणताय की मी आजच जगून घेतो आणि जर पुढे तुम्हाला रिटायरमेंट नंतर 60व्या वर्षानंतर जर 40 वर्ष जगायचं आहे, तर मला सांगा तुमचे हाल काय असणार आहे? तर तुम्ही एवढं कॅज्युअल घेऊन चालणार नाहीये. मी म्हणत नाही 100% पैसे वाचवा, मी म्हणतो 10% सेकंड सोर्स ऑफ अर्निंगसाठी तुम्ही बाजूला काढलेच पाहिजे. सगळे पैसे थोडी म्हणतो तुम्ही सगळं जगायचंच बंद करा आणि तिकडं गुंतवणूक करा. 10% नाही काढत आहे, मग भोगायला तयार ना. भोगायचं तुम्हालाच आहे, रडायला तुमच्यावर कोणी येणार नाही. आणि वेळ गेल्यावर किती रडला तरी उपयोग नाही. सो बी केअरफुल. जी लोक म्हणतात की उद्या जगेल का नाही माहित नाही मरणार, मग काय करायचं? सगळ्यात मोठा शाप लवकर मरणं नाहीये, तर लॉंग टर्म जगणं आहे आणि विदाऊट मनी जगणं आहे. विचार तुमचे, नशीब तुमचं, प्लॅनिंग तुमचं. आमच्यासारखी लोक काय होतं, हे असं जेव्हाही प्लॅनिंग येते, आर्थिक नियोजनाची गोष्ट येते, तेव्हा त्यांचं जर तुम्ही सूत्र पाहिलं, आता जसं तुम्ही मला सांगितलं की 50% पैसे आपण खर्चाला वापरले पाहिजे, 50% मध्ये हे सगळं अलोकेट केलं पाहिजे. हे सगळं पुन्हा फिरतं माहितीये. कारण तुम्ही कितीही व्हिडिओज पहा किंवा गुगलचे पहा, आर्थिक नियोजन म्हटलं की ते पगारवाले जे लोक आहेत ना, त्यांच्या अवतीभोवती ह्या गोष्टी असतात. आज सध्या एंटरप्रेन्योरची एक लाट आली महाराष्ट्रात, संपूर्ण भारतात. प्रत्येक जण मला कोणाची नोकरी करायची नाही, मला स्वतःचं साम्राज्य उभं करायचंय, मी एखादा बिझनेस सुरू करेन आणि त्याच्यातून मी ग्रो होईल, अशा पद्धतीने होतं. अशा लोकांसाठीचं जे काही आर्थिक नियोजन आहे ते बऱ्यापैकी बोललं जात नाही. मला असं वाटतं की ते या मंचावरती बोललं गेलं पाहिजे. कारण तुम्हाला पर्टिक्युलर अमाऊंट ऑफ मनी तुमच्याकडे येत असेल तर नियोजन करणं कदाचित सोपंही आहे. पण अशी लोक ज्यांनी स्वतःचे स्टार्टअप सुरू केलेले आहेत, स्वतःचे बिझनेसेस सुरू केलेले आहेत, त्यांना आज काय उद्या काय ह्याची काहीही म्हणजे थोडक्यात एक नियोजन त्यांच्या डोक्यात नाही किंवा अनप्रेडिक्टेबल आहे. त्यांचा व्यवसाय कुठपर्यंत चालेल आणि त्या लोकांनी मग आर्थिक नियोजन कसं केलं पाहिजे याच्याविषयी फार बोललं जात नाही आणि ते आपण आपल्या मंचावरती बोललं पाहिजे असं माझं मत. सगळ्यात महत्वाची गोष्ट तर मी असं सांगेल की जे काही तुम्ही स्टार्टअप्स पाहताय किंवा ज्या काही गोष्टी पाहताय 99% फेलियर आहे, 99%. आता बरेचसे लोक मला वेळेत पण काढतील, पण मला जो इन्फॉर्मेशन आहे किंवा जी काही माझी माहिती आहे, तर मित्रांनो तुम्ही व्यवसाय करताय ना, तर सगळ्यात पहिली गोष्ट तर व्यवसाय हा ऐकून बघून करायची गोष्ट नाही, तर शिकून करायची गोष्ट आहे. तुम्ही जर व्यवसाय शिकला नाहीत तर तुम्ही कधीच मोठं साम्राज्य उभा करू शकत नाही. बघा सर, साधं सोपं मी लोकांना बघतो, नाही आम्हाला ते पिझ्झा बर्गरचं दुकान टाकायचं, मग हा त्याच्या कन्व्हिनियन्सनुसार काय करतोय, 10,000 भाडं कुठे आहे बाबा तिकडे जातोय. 10,000 जिथं भाडं आहे ना, तिथं राहणारी लोक पण 10,000 पगारावाले आहेत, त्यांना पिझ्झा बर्गरची रिक्वायरमेंटच नाही. बघा सगळ्यात महत्वाचं तर त्यांनी टार्गेट ग्रुप, TG म्हणतो आम्ही त्याला, टार्गेट ग्रुप डिफाईन केला पाहिजे. माझा टार्गेट ग्रुप कोण आहे, तो मला कुठे भेटेल, तो माझ्यापर्यंत सहजतेने कसा पोहोचेल, मी त्याच्यापर्यंत सहजतेने कसा पोहोचेल, त्यासाठी कोणते प्लॅटफॉर्म मला वापरायला लागतील. म्हणजे हे सगळं शिक्षण आहे, प्रॉपर शिक्षण आहे. आणि जर तुम्ही ते न घेता ते स्टार्टअप मध्ये येत आहे ना, तर सगळ्यात महत्वाचं हितच नियोजनाची गरज आहे. तुम्ही बुडणार आहात. तुम्ही तिथं त्या अशा एरियात दुकान टाकलं जिथं पिझ्झा बर्गर, तुम्ही भाडं कमी आहे, हे कमी आहे, खर्च कमी आहेत म्हणून तिथं टाकणे चुकीचं आहे ना. जर मला मर्सिडीज बेन्झ विकायची आहे ना, तर मी टीव्हीला ऍड देऊन नाही विकणार. मला माझा TG कुठं मिळणार आहे, कोण घेणार तो मर्सिडीज बेन्झ, बिझनेसवाला घेणार, तर बिझनेस मॅगझिन मध्ये माझी ऍड पाहिजे. सो माझा टार्गेट ग्रुप कुठे आहे, मी त्याच्यापर्यंत स्वस्तेने कसा पोहोचेल, तो माझ्यापर्यंत स्वस्तेने कसा पोहोचेल, हे जर कळलं तर बिझनेस आहे. मग मार्केटिंग आलं, मग सेल्स ऑफर जनरेट करणं आलं, खूप साऱ्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये, अकाउंटिंग आलं. आणि मग हे पहिलं नियोजन करणं गरजेचं, मग ते त्याच्यानंतर वाचेल आणि मग त्या पैशाचं नियोजन येईल. ह्यांना पगार द्यायला पैसे नाहीत सर, ह्यांना घरी न्यायला पैसे नाहीत, ह्यांचं कसलं नियोजन सांगायचं मी. मला खूप सारे लोक येऊन भेटतात, मग मी सरळ म्हणतो काय तुझं, मग तो म्हणतो माझं रेस्टॉरंट आहे. बरं काय होतं रेस्टॉरंटमध्ये, काही नाही सर, ते पीक पिरियडला खूप लोक असतात, दुपारी 1 ते 3, त्याच्यानंतर काहीच नसतंय, संध्याकाळी परत 8-9 वाजता सुरू होत आहे, 10-11 पर्यंत चालतंय, त्यावेळेला बसायला जागा नसते, क्लायंट उभा राहून निघून जातोय, आणि इतर वेळेला वेटरला काही काम नसतंय. मग आता तू काय करतोयस, B2C धंदा करतोय, बिझनेस टू कस्टमर्स. मग तुला हे माहित पाहिजे की B2B धंदा कसा करायचा. मग तू काय केलं पाहिजे, कंपनीकडे गेलं पाहिजे, त्यांना सांगायला पाहिजे बाबा रे माझं असं रेस्टॉरंट आहे, तुम्ही या आमच्याकडे, मग आम्ही तुम्हाला असे ऑफर देतो, हे करतो ते करतो. बिझनेस टू बिझनेस धंदा सुरू केला पाहिजे, म्हणजे ते प्रॉफिटेबिलिटी राहायला सुरुवात होईल. त्याच्या पुढे येतं B2CH,
असे खूप सारे वेज आहेत. हे शिकल्याशिवाय तर पहिलं तर मी तरुणांना सांगेल बिझनेस करूच नका. दुसरं, व्यवसाय करायचा आहे तर रेड ओशन, ब्ल्यू ओशन या सगळ्या गोष्टी बघा. आणि व्यवसायाचं साधं सिंपल सर, रेड ओशन, ब्लू ओशन जे सगळे करतात तेच केलं तर प्राइस वॉर होते, प्रॉफिट मार्जिन्स नसतात, मग ते मारामारीच असते नुसते. तू जगतोय का, तू एवढ्यानं दिलं तर मी एवढ्यानं देतो, आणि मग ते प्राइस वॉर मध्ये कोणी जिंकत नाही. ब्ल्यू ओशन म्हणजे तिथं कोणी कॉम्पिटिटर नाही आहे, किंवा मग एंट्री एरिया बघायला लागतो, कोणी म्हणजे काय म्हणतात एंट्री बॅरियर म्हणतात त्याला. एंट्री बॅरियर म्हणजे काय, की आता तुम्ही किराणाचं दुकान टाकलं, चांगलं चालायला लागलं, दुसरं लगेच टाकेल, काय एंट्री बॅरियरच नाही. असे धंदे करून कुठे सफलता मिळते का? असा धंदा पाहिजे की मी टाकलाय सहजतेने दुसऱ्याला नाही टाकता आला पाहिजे, सहज कुणी एंट्री नाही केली पाहिजे तिथं. हे तुम्ही खूप छान सांगितलं की रेड ओशन, ब्ल्यू ओशन. त्याच्यामध्ये एक मी ज्यांना फार आयडियल मानतो बिझनेसमध्ये, ते डॉक्टर वेलू मनी, त्यांचं एक सुंदर वाक्य मला पॉडकास्ट दरम्यानच ऐकलं होतं, की त्याच्यात ते सांगतात की बिझनेसमध्ये फक्त 2 गोष्टी द्यायच्या असतात, 2 गोष्टीवरती लक्ष करा. कुठलाही बिझनेस तुम्हाला मोठा करायचा असेल तर, एक ते जे कोणीच देत नाही ते द्या, नाही तर जे सगळे देत असतील तो सुद्धा बिझनेस तुम्ही करू शकता, पण जेवढ्या किमतीत देत आहेत त्याच्यापेक्षा कमी किमतीत द्या. हे 2च सूत्र आहे, त्याच्यापेक्षा पलीकडे सूत्र बिझनेसला नाही, असं त्यांचं म्हणणं होतं. ते तुमच्या तोंडून त्याच पॅटर्न मध्ये आलं. त्याच्यामुळे सर्वात महत्वाचं काय, आर्थिक नियोजन म्हटलं की लोक काय करतात, इन्व्हेस्टमेंटवरती जास्त भर देतात. बरोबर. परंतु महत्वाचा पैसा, इन्व्हेस्टमेंट करायचा जो पैसा आहे तो पैसा तर आला पाहिजे पहिले. एक्झॅक्टली. लोकांना पैसा कसा कमवायचा हेच कळत नाही, त्यासाठी स्किल कशा डेव्हलप करायच्या हेच कळत नाही. मग जर तुमच्याकडे पैसाच आला नाही तर इन्व्हेस्टमेंट फार दूरची राहते. बरोबर. म्हणून मला पैसा कसा कमवायचा काही टिप्स असतील किंवा काही सेक्टर्स सांगता आले तर तुम्ही तुमच्याकडून ऐकायला आवडेल. डेफिनेटली. बघा, सामान्य माणसाला जर पैसे कमवायचे तर माझ्याकडे 1 लाख रुपये आहेत आणि कुठेतरी 5% 10% रिटर्न मिळत आहेत, तिकडे टाकणार मी आणि मग मला रातोरात तिकडनं पैसे येतील अशी अपेक्षा ठेवणंच मूर्खपण आहे. पहिली गोष्ट तर 5% 10% वाल्यांच्या नादी लागणं म्हणजे स्वतःचं वाटोळं करून घेणं, याच्या पलीकडे दुसरं काही तसा अर्थ होत नाही. तर हा काही मार्ग नाही. दुसरं, आता पैशाकडनं पैसे कमवणं हा ऑप्शन आहे, पण सामान्य माणसांनी त्याचं जर अर्निंग इम्प्रूव्हाइज करायचं त्यांनी फक्त स्किल डेव्हलपमेंट वरती फोकस केला पाहिजे. आणि स्किल डेव्हलपमेंट केली तरच त्याचं अर्निंग वाढू शकतं, अदरवाईज नाही. समजा माझ्याकडे टेलिकॉलर आहे, तिने याच्यावरती स्किल डेव्हलप केलं पाहिजे की मी जे काही प्रोडक्ट विकते ते मला मॅक्सिमम विकायचं आहे, मी त्याच्यासाठी अभ्यास करेल, त्याच्यासाठी मी मेहनत केली, त्याच्यासाठी मी सेल्सची पुस्तकं वाचेल, अमकं करेल. तिने सेल्फ डेव्हलप केलं, स्किल डेव्हलप केलं पाहिजे, तरच अर्निंग होणार आहे. इव्हन तुमच्या ऑर्गनायझेशनमध्ये मेजर प्रॉब्लेम काय, सगळ्याच ऑर्गनायझेशनचा मेजर प्रॉब्लेम सेल आहे. सेलवरती जर तुम्ही काम केलं तर सेल सारखं जगात प्रोफेशन नाहीये जे हाय अर्निंग करून देतं. मग तुम्हाला विक्री कौशल्य हे आलंच पाहिजे. मग तुम्ही अर्निंगसाठी तुमचं विक्री कौशल्य तुमच्या इन्स्टिट्यूट मधलं किंवा तुमच्या संस्थेमध्ये किंवा तुमच्या कंपनीत जे काय तिथे डेव्हलप करता येतं का पहा, किंवा तुम्ही जे काम करता त्याच्यामध्ये तुम्ही एक्सपर्टाईज मिळवा, तुमचं अर्निंग वाढेल. त्याच्याशिवाय दुसरं, आता तुमचा 50,000 पगार आहे, 10,000 पगार आहे, कारण काय तुमच्याकडे तेवढं स्किल आहे, तुम्ही त्याच्यातलं स्किलचे मास्टर अर्निंग वाढेल. आता दुसरं येतं की तुम्ही साईड हेजल काही करू शकता का, तर बऱ्याचशा लोकांना मी असं सांगतो की बाबा तुम्ही काय करा, 2 प्रकारचे बिझनेसेस आहेत किंवा पॅसिव्ह अर्निंगसाठी गोष्टी करू शकता. पहिली गोष्ट ती स्किल बेस्ड बिझनेस, म्हणजे जिथं पैशाची रिक्वायरमेंट नाहीये, तुमच्याकडे स्किल असणं गरजेचं आहे. किंवा नो इन्व्हेस्टिंग लो इन्व्हेस्टिंग बिझनेस, गुंतवणूकच नाही किंवा असली तर फार कमी गुंतवणूक आहे, असे काही व्यवसाय तुम्हाला शोधता येतात का, करता येतात का, याच्यावरती विचार केला पाहिजे. आणि साईड बिझनेस म्हणून ते केलं पाहिजे, म्हणजे ते अर्निंग तुमचं वाढू शकेल. आता तुम्हाला असे कोणते आहेत, आता आपण हा पॉडकास्ट करतोय, हाय इन्व्हेस्टिंग नाही आहे, लो इन्व्हेस्टिंग और नो इन्व्हेस्टिंग, किंवा युट्यूब चॅनल असेल किंवा तुम्ही डिजिटल मार्केटिंग किंवा अफिलिएट मार्केटिंग वगैरे प्रकार म्हणता, किंवा तुम्ही पुस्तक लिहिलंय भेरजी, त्या माझं पुस्तक आहे मनी हायवे, तर मनी हायवे महिन्याला 100 कॉपी जातात, 400 रुपयाला मला 40,000 रुपये येतं, पण मला दररोज लिहायचं का नाही, माझं स्किल होतं, मी लिहिलं, त्यातनं उत्पन्न येतं. आता मी स्टॉक मार्केटमध्ये सब ब्रोकर आहे, 10,000 रुपये दिलेले सर मी सब ब्रोकिंगसाठी. माझ्याकडे 400-500 लोक इन्व्हेस्टिंग करतात. आम्ही ट्रेडिंग आणि फ्युचर ऑप्शन अलाउ करत नाही, आमच्या प्लॅटफॉर्मला चालत नाही, म्हणजे स्ट्रिक्टली इन्व्हेस्टिंग करतात, सगळेच पैसे कमवतात. मला ब्रोकरेज म्हणून 2-3 लाख रुपये मिळतात महिन्याला. म्हणजे काय, मी माझ्या स्किल रिलेटेड प्रत्येक सेगमेंटमध्ये स्किल रिलेटेड बिझनेस उपलब्ध आहे. माझी शाळा आहे सर, ग्लोबल अचिव्हर स्कूल म्हणून मोशीमध्ये, सीबीएसई पॅटर्नची. जेव्हा मी शाळा सुरू केली तेव्हा माझ्याकडे माझे स्टुडंट आले, मला म्हणलं सर मी तुम्हाला 100 ऍडमिशन देतो.
तुम्ही काय करा, तुम्ही कितीपर्यंत शाळेत, म्हणलं 12वी पर्यंत जाणार आहे. तर त्यांनी मला म्हटलं की मी तुम्हाला 100 ऍडमिशन देतो, तुम्ही काय करायचं, मुलाची जी फी आहे त्यातलं 5% मला शेअर करायची जोपर्यंत मुलगा तिथे शिकतोय. अर्थात ते वर्कआउट नाही झालं, पण मी तो गणितच पाठ घेतला की बरं ह्या माणसाने पैसे लावले नाही, रिस्क घेतली नाही, काही नाही. यांनी समजा खरंच मला 100 ऍडमिशन दिले, ऍव्हरेज फी तेव्हा 50,000 रुपये होती, 50 लाखाचा बिझनेस झाला, मी या माणसाला 2.5 लाख रुपये देणार, म्हणजे महिना 20,000 रुपये देणार, आणि हा काही नाही करणार, 12 वर्ष पुढे देत राहणार. एकदाच वर्क करा, पुन्हा पुन्हा मिळवा. असं तुमच्या आजूबाजूला खूप साऱ्या गोष्टी आहेत, त्याच्यावरती तुम्ही फोकस करा आणि त्यातनं काही उत्पन्न करता येतं का. या बरं, माझं असं मत आहे की अर्निंग श्रीमंतीसाठी किंवा फायनान्शियल स्टेबिलिटीसाठी महत्वाचं आहे, पण ते अंतिम नाही आहे. तुम्ही किती पैसे कमवत असाल त्यांनी काही होत नाही, त्यांनी काय होतच नाही. तुम्ही ते पैसे कमवल्यानंतर त्याच्याबरोबर करता काय त्यांनी होतो. मग आता तुम्ही पैसे कमवल्यानंतर मी असं म्हणतो की 2 प्रकारच्या गोष्टी तुम्ही विकत घेता. एक तर मनी अप्रिशिएटिंग, इन्कम जनरेटिंग. दुसरं मनी डिप्रिशिएटिंग किंवा एक्सपेन्स जनरेटिंग. कळतं कशा, वस्तू किंवा सेवा विकत घेतल्यानंतर तिची किंमत वाढत जाते किंवा तिच्यातून काही उत्पन्न पण सुरू होतं. अशी किंवा वस्तू किंवा सेवा तुम्ही विकत घेता किंवा वस्तू किंवा सेवा विकत घेतल्यानंतर तिची किंमत कमी होत जाते किंवा खर्च वाढतो. मग आता उदाहरणार्थ तुम्ही पैसे कमवले, काय विकत घेता, टीव्ही विकत घेता, फ्रीज विकत घेतला, 50,000 पुढच्या महिन्यात विकायला काढलं तर कितीला विकेल, 60ला नाही विकणार, 25ला विकणार, म्हणजे मनी डिप्रिशिएटिंग. मी कार विकत घेतली, 10 लाखाची, पुढच्या वर्षी विकायला काढली 8 लाखाला विकेल, पण कार घेतल्यावर महिना 10,000 रुपये खर्च वाढला. मी असं म्हणत नाही जगायचं नाहीये. जी लोक म्हणतात की पैसे शिल्लक राहत नाही, तुमचा पैसा कामाला की लागला पाहिजे, पैसे शिल्लक राहत नाही, का राहत नाही, तुम्ही एक तर लायबिलिटी घेऊन ठेवलेलं, जिकडे तुमचे पैसे पण डिप्रिशिएट होत आहेत आणि खर्च पण वाढतायत. मग तुम्ही मनी अप्रिशिएटिंग, जिथं पैसे वाढतील तुमची वस्तू किंवा सेवा विकत घेतल्यानंतर आणि त्यातून काही उत्पन्न पण सुरू होईल. बरं, किती उत्पन्न सुरू झालं पाहिजे, तर रॉबर्ट किंवा सगळ्यांनी डेफिनेशन ऐकली. ऍसेट मीन्स समथिंग दॅट पेज यू, लायबिलिटी मीन्स समथिंग दॅट कॉस्ट यू. मग ऍसेट मीन्स समथिंग दॅट पेज यू, खरंच ती ऍसेट आहे का? मग माझं पूर्ण अप्रोच आहे किंवा ही 50%च व्याख्या असेल म्हणतो. ऍसेट म्हणजे आता मला सांगा, माझ्याकडे 1 लाख रुपये, मला एक गोष्ट विकत घ्यायची, तिची किंमत पण 1 लाख रुपये. आता मी ती गोष्ट विकत घेण्याऐवजी मी काय केलं, बँकेत जाऊन एफडी केली 1 लाख रुपयाची, मला बँकेने वर्षानंतर 1,06,000 रुपये दिले. म्हणजे ऍसेट मीन्स समथिंग दॅट पेज यू, 1 लाखाने मला 6,000 पे केले म्हणजे ऍसेट. पण जी गोष्ट मला विकत घ्यायची होती ती 10,000 रुपये महाग झाली. मग आता 1,06,000 1,10,000ची गोष्ट घेऊ शकतात का? 10% महागाई वाढली. म्हणजे माझे पैसे वाढले का कमी झाले? आकड्यात पैसे वाढलेत, पण त्याची पर्चेसिंग पॉवर, क्रय शक्ती काय झालेली, कमी झालेली. तर माझं साधं सोपं म्हणणं एवढंच आहे की तुम्हाला उत्पन्न वाढवायचंय, हे नो इन्व्हेस्टिंग तुम्ही शोधा, शिका, करा. दुसरं, पैसे वाचवा. पैसे कामाला तुम्ही स्वतः तुमच्यासाठी आयुष्यभर काम करू शकता आणि तुम्ही कमवलेला पैसा एक तुमच्यासाठी काम करू शकतो. बाकी तिसरं तुमच्यासाठी कोणी काम करू शकत नाही. सो पैशाला कामाला लावायचं, तर मग हे जे गार्बेज आहे ज्याला म्हणतो मी, ते तुम्ही नाही एक्वायर केलं पाहिजे सुरुवातीच्या काळात. आणि जर तुम्हाला मोठं घर घ्यायचं, गाडी घ्यायची, तर ती तुमच्या पैशाच्या उत्पन्नातून, म्हणजे तुम्ही कमवलेले पैसे तर गुंतवलेच पाहिजेत आणि त्याच्यातून जे काही उत्पन्न येईल त्यातून ते घेतलं पाहिजे. आता गुंतवणूक म्हटलं की लोकांना काय वाटतं की शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंड किंवा रिअल इस्टेट किंवा सोनं, याच्या पलीकडे जाऊन पण गुंतवणुकी आहेत, त्याचाही विचार केला पाहिजे. रिअल इस्टेट कुठल्या आहेत त्या आपण बघा, आता कोणत्याही मध्ये ना खूप सारे प्रकार. रिअल इस्टेट, आता साधं उदाहरण घेतलं, रिअल इस्टेटमध्ये प्रकार किती आहेत? रेसिडेन्शियल प्रॉपर्टी, कमर्शियल प्रॉपर्टी, अर्बन प्रॉपर्टी, सेमी अर्बन प्रॉपर्टी, हॉलिडे रिसॉर्ट, खूप सारे प्रकार आहेत. वेगवेगळे रिअल इस्टेट वेगवेगळ्या काळात वेगवेगळ्या परतावा देतो. आपण काय करतो, तू जागा घेतली मी घेतो, तू फ्लॅट घेतला मी घेतो, खरंच ते अप्रिशिएट होत आहे का, त्याचा पण विचार करणं गरजेचं आहे. प्रत्येक गोष्टीचे बारकावे आहेत आणि मग त्याच्या बारकाव्यात गेलंच पाहिजे जर तुम्हाला पुढे जायचंय. कारण माझं असं मत आहे की तुम्ही खूप अभ्यास करता, खूप मेहनत करता, त्या मेहनतीने तुम्हाला पगार मिळतो 50-60,000 रुपये. तर माझं असं मत आहे की तुम्ही जर फिजिकल अर्निंग पैसे कमवणे वाढवत असाल तर तुम्ही गरिबीकडे चाललेला आहे. तुम्ही तुमच्या दिवसातला मॅक्सिमम वेळ तुमच्यासाठी पैसे कसे काम करतील आणि तुमच्यासाठी लोक कसं काम करतील याच्यावरती दिला पाहिजे. पण मग तुमची उत्पन्न क्षमता वाढेल. लोकांना धक्क्याला लावा, पैशाला धक्क्याला लावा. जर तुम्ही असं नाही केलं तर ऑलरेडी कोणीतरी तुम्हाला धक्क्याला लावलेलं आहे, तुम्ही कोणासाठी तरी काम करताय, बरोबर, आणि पैशासाठी पण तुम्ही काम करताय. एक तर या बाजूला, एक तर या बाजूला. मग तुम्ही ज्या बाजूला आहात त्यातनं गरिबीच आहे, मग इकडच्या बाजूला आहे ना थोडासा अभ्यास, ओव्हर टाइम बंद करा, पार्ट टाइम जेवढं काम करतात तेवढंच का.
त्याच्यानंतर जो वेळ आहे त्याच्यामध्ये विचार करा की मला कुठून कुठून पैसे मिळू शकतात, काय काय ऑप्शन्स आहेत उपलब्ध. आणि आजच्या जगामध्ये फार ऑप्शन्स आहेत, म्हणजे आजकाल एवढे ऑप्शन्स आहेत. माझा एक मित्र, मला उदाहरण सांगायला आवडेल याच्यामध्ये, की हेडफोन्स आहेत, इयरफोन्स वगैरे, किंवा बाकीच्या अशा वस्तू, बऱ्याच वस्तू तो काय करायचा, इंडिया मार्ट वरून घ्यायचा. इंडिया मार्ट वरती फार स्वस्तात मिळतात. बल्कमध्ये वस्तू घ्यायचा इंडिया मार्ट वरती, आणि त्याच वस्तू अमेझॉनवर विकायचा. अमेझॉन, मिशो, फ्लिपकार्ट याच्यावरती विकायचा. म्हणजे घेतले इंडिया मार्ट वरून आणि विकतो याच्यावर. त्याने काहीच पैसे लावले नाही, म्हणजे तो काही बनवतही नाही, कुठली सर्व्हिस देत नाही. कारण अमेझॉन तुम्हाला इंडिया मार्टवाला घरी आणून देणार आहे, अमेझॉनवाले घरी घ्यायला येणार आहेत आणि त्यांना डिलिव्हरी देणार आहे. फक्त त्याने एकीकडून घेणं आणि एकीकडून विकणं, अशा पद्धतीचे. फंटास्टिक. असे अजून माझे 1-2 मित्र आहेत, त्यांनी एडिटिंग शिकल्या. ते रील एडिट करून द्यायचे, 500 रुपये घेतात, 400 रुपये घेतात. ते त्यांचा जॉबही करतात, पण फावल्या वेळात फ्रीलान्सर वगैरे करतात. अशा पद्धतीचे वेगवेगळे रस्ते आहेत आजकाल कमवण्यासाठी, स्किल वाढवण्यासाठी, पैसे कमवण्यासाठी. त्या नक्कीच हे केलं पाहिजे. खूप सारे रस्ते आहेत सर. साधं सोपं रिअल इस्टेटमध्ये एनपीएच्या प्रॉपर्टी मिळतात सर, मार्केट प्राइस पेक्षा 30 to 50% डाऊन. कुठल्या प्रॉपर्टी? एनपीए, नॉन परफॉर्मिंग असेट. बँकेने कर्ज दिलं, त्यांनी रिपेस नाही केलं, ते बँकेने जप्त केलेली प्रॉपर्टी आहे आणि ती विकताय. आपण मार्केटमध्ये जाऊनच करतो, पण ह्या सगळ्यांचा गोष्टींचा अभ्यास असला पाहिजे. तुम्हाला हे कळलं पाहिजे. त्याच्यामध्ये लिगल मॅटर्स लोकांना नको असतात. काही लिगल मॅटर नसतात. बँकेकडनं घेतल्यानंतर काय, बँक सगळी प्रॉपर्टी क्लिअर करून देते. तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे, समोरचं ते बँक आणि समोरचं बघून घेईल, आपल्याला काही घेणं देणं नाहीये. सो खूप सारे मार्ग आहेत. सांगायचा विषय घेतला तर आता मी स्टॉक मार्केटचे सेशन्स घेतो, कोर्सेस घेतो. बऱ्याच लोकांचा प्रश्न असतो की सर आम्हाला ते गुंतवायला पैसे नाहीत आमच्याकडे. अरे म्हटलं, फी भरायला पैसे नसले तर ओके आहे, फी भरायलाच पैसे नसायला पाहिजेत, गुंतवायचं लांबची गोष्ट. तुम्ही जेव्हा स्किल अक्वायर कराल कोणतंही, पैसे कुठनं पण येतील, पण तुम्ही ते स्किलच अक्वायर करायचं नाहीये. आणि मग तुम्ही म्हणताय मग हे तुम्ही ऍडवायझरी देऊन पैसे कमवू शकता, काही पॉसिबिलिटीज आहेत त्याच्यामध्ये. पण तुम्ही स्किल तर शिका. तुम्ही स्किल न शिकता जर म्हणत असाल माझी उत्पन्न वाढेल, तर नाही, तुम्हाला स्किलच वाढवावं लागेल. आणि पैशाने इन्स्टंट उत्पन्न करायला जाऊ नका. पैसा इन्व्हेस्टिंगनी, कॅपिटल अप्रिशिएटिंग साठीच पैसा वापरला पाहिजे. पैसा वाढू द्यायचा असतो आणि मग त्यातनं पॅसिव्ह उत्पन्न येत असतं. इन्स्टंट पॅसिव्ह उत्पन्न जर तुम्हाला पाहिजे असेल तर स्किल बेस असं काहीतरी काम करा जे एकदाच करून तुम्हाला पुन्हा पुन्हा पैसे देऊ शकेल. किंवा बिझनेस करा कोणता तरी. बिझनेस करायचा असेल तर त्याच्यात ब्रॉडली 3 प्रकारचे बिझनेस येतात. एक तो मॅन्युफॅक्चरिंग बिझनेस, इकडे खूप मोठं भांडवल लागतंय, स्किल लागतंय, खूप साऱ्या गोष्टी लागतात. दुसरा येतो ट्रेडिंग बिझनेस आणि तिसरा येतो सर्व्हिस इंडस्ट्री. मग तुमच्या एरियात या 3 एरियापैकी मग तुम्हाला सब एरिया शोधत जायला लागेल. आणि मग त्यात परत ते सगळं बिझनेसचं नॉलेज घेत. बिझनेसला स्वतःचा पैसा लागतो हे एक फार मोठा गैरसमज आहे. तुम्हाला नोकरी सोडायला लागते हा एक दुसरा गैरसमज आहे. साहेब, स्वतःचा पैसा, धीरूभाई अंबानी मी 50 लाख रुपये जमा करतो नंतर बिझनेस करतो म्हटलं असं झालं असतं का? रिलायन्स सोपं आहे. बिझनेसचे डेफिनेशन अदर पीपल मनी, अदर पीपल एफर्ट, इट्स कॉल्ड बिझनेस. ना तुमची आयडिया आहे, ना तुमचा एफर्ट आहे, ना तुमचं काय आहे, त्याला बिझनेस म्हणायचं. तुम्ही जर स्वतः दुकान टाकून बसत असेल तर सेल्फ एम्प्लॉयमेंट. बिझनेस ही पूर्ण डिफरंट कन्सेप्ट आहे. पण आपण ते घेऊन काय, बरं सेल्फ एम्प्लॉयमेंट पासून बिझनेस सुरू होतो, होऊ शकतो, काय अडचण नाही. पण दुसऱ्याला धक्का लावून खूप चांगला बिझनेस होतो. कॅल्क्युलेटेड रिस्क कशी घ्यायची, कसं गणित मांडायची हे जर कळलं तर मित्र असं म्हणेल की बिझनेसमध्ये रिस्क असते कॅपिटल लॉसची. 100% प्रोटेक्ट होऊ शकतं. तुमचा बिझनेस बुडला तरी तुम्ही बुडणार नाही. अशा कितीतरी ट्रिक आहेत मार्केटमध्ये, तुम्हाला ते माहिती पाहिजेत ना. बिझनेस बुडेल पण तुम्ही नाही. उदाहरणं त्याची सांगता येऊ शकते. खूप सारी उदाहरणं आहेत. मुद्दा हा आहे की कॅपिटल रेझिंग, तुमचं स्वतःकडे पैसे नसले आणि नसतातच कोण एवढ्या मोठ्या कंपन्यात, तर कोणकोणते पर्याय आहेत कॅपिटल रेझिंगचे? तर लिगल पर्याय शोधणं गरजेचं आहे. याच्यामध्ये पहिला पर्याय येतो की बँक. बिझनेस करायचा तर बँक हा पहिला पर्याय. मग बँक काय मागते कॅपिटलसाठी? कारण आणि निवारण. बरं, कारण आहे बिझनेस करायचा आहे, निवारण आहे बिझनेस मधून उत्पन्न येईल, पण तारण द्यायलाच काही नाहीये, तर बँक तुमच्यासाठी ऑप्शन नाही ठरत. मग P2P लेंडिंग येतं. मग खूप सारे, तुम्ही शार्क टँक वगैरे बघता का? मला सांगा, शार्क टँक काय? नाही, शार्क टँक मध्ये तुमचं कॅपिटल कुठं आहे का? तुमचं कॅपिटल ते लावून देतात ना सगळं. मग जरा बिझनेस तुमचं ते फेलच झालं तर तुम्हाला काय प्रॉब्लेम? पैसे तर नाही गेले ना तुमचे. हे बेस्ट उदाहरण आहे शार्क टँक. मग याला व्हेंचर कॅपिटल म्हणतो आम्ही, व्हेंचर कॅपिटल. त्याच्या माध्यमातून पैसे रेज होतात. तर तुमच्याकडे आयडिया भन्नाट असेल ना, आमच्यासारखी खूप लोक पैसे द्यायला तयार. बुडलं तर आम्ही बुडू, आलं तर मला पण आणि तुला पण. आयडिया पाहिजे तुमच्याकडे स्किल पाहिजे त्या रिलेटेड. सर कॅपिटल हा विषयच नाहीये. तुम्ही आयडिया द्या सर, आयडियालाच पैसा आहे.
तुमच्या डोक्यात काय नाही, मला नोकरी सोडायला लागेल, मग माझ्याकडे कॅपिटलच पाहिजे, माझ्याकडे हे वेडेपणा आहे. सिस्टम बनवा, लोकांना धक्क्याला लावा. सगळे लोक स्वतःच्या पैशाने होतच नाही. आणि कुठे होते कोणाकडे पैसे? कोणताही बिझनेसमॅन काढायचो ना, ज्यांनी इनिशियल सुरुवात केली, फर्स्ट जनरेशन बिझनेसमॅन, त्याच्याकडे रुपया नव्हता. सगळे गरीब होते, सगळे गरीब. टाटा बिर्ला. मी फर्स्ट जनरेशन म्हणतोय, तुम्ही जनरेशन. तर बिझनेस करा, त्यातनं पॅसिव्ह उत्पन्न येऊ शकतं. अदरवाईज स्किल, त्याच्या पलीकडे तुमच्याकडे. स्किल शिकताना पण मोस्टली मला याच्यात ऍड ऑन करावं असं वाटतं, किंवा मी जे शिकलो माझ्या आयुष्यात, स्किल शिकताना अशा शिका जे तुम्हाला पॅसिव्ह इन्कम देईल. हो, आता मी डॉक्टर आहे, परंतु मी शटर बंद आहे तर माझं इन्कम बंद आहे. एक्झॅक्टली. पण आता हा पॉडकास्ट आहे, उद्या देव करो हा लाखो मिलियन मध्ये जाऊ. आता आपण 1 तासाची मेहनत आहे, पण याचे व्ह्यूज येतील तर मला पैसे येतील. एक्झॅक्टली. मी आता हे बुक लिहिलेलं बहिर्जी नाईक, ठीक आहे, मी ते एकदाच लिहिले. यस. पण मला असं वाटतं की ते चंद्रसूर्य असेपर्यंत त्याची रॉयल्टी मला मिळत राहील. पण स्किल्स जे आहेत त्या अशा शोधल्या पाहिजेत. बरोबर. म्हणजे मी स्वतःला मला माझ्याकडे माझे मित्र येतात त्यावेळेस डॉक्टरचं चांगलं इन्कम वगैरे, पण म्हटलं जर मी शटर बंद केलं तर 1 रुपया पण येत नाही. राईट. याला मी माझा बिझनेस खरा मानत नाही. ही मी मजदुरी आहे माझी. एक्झॅक्टली. मी इथे येऊन मजदुरासारखं जेव्हा उघडेल बसेल तेव्हा मला पैसे येतील. परंतु मी बिझनेस, आयडियल बिझनेस किंवा त्यालाच म्हणतो, मी फिरतोय पण माझ्या अकाउंटमध्ये पैसे येत आहेत. स्किल्स मोस्टली लोकांनी, प्रेक्षकांनी अशा शिकण्यावरती भर दिला पाहिजे की ज्या स्किल्स मला माझे डे टू डे लाईफचे काम करून सुद्धा मला पैसा देऊ शकतील, अशा पद्धतीच्या स्किल डेव्हलप केल्या पाहिजे. हा सर, सॉरी, पुढे. नाही, इट्स ओके. मला हे सांगायचं, तुम्ही जे म्हणतात त्यात थोडंसं ऍड ऑन करतो. आता मी खूप लोकांना फायनान्शियल प्लॅनिंग हे सगळं सांगतो. आय एम व्हेरी जेन्युइन पर्सन. मी माझ्या नजरेत मी आजपर्यंत जे काही केलं फार इथिकली केलं, इमानदारीने केलं. तर ब्लेसिंग खूप आहेत. तर सगळ्यात महत्वाचं, माझ्याकडे लोक येतात ते म्हणतात आम्हाला तुम्ही सांगितलं की असं इन्शुरन्स काढा, हे करा, ते करा, बाहेर मार्केटमध्ये काय पण सांगतात, तुम्ही आम्हाला इन्शुरन्स काढून द्या. सर, मला इन्शुरन्सच्या फॉर्मवरती कुठं सही करायची हे माहीत नाहीये. मला ती पॉलिसी काय काय सांगते हे पण माहित नाही. मला फक्त इम्पॉर्टन्स ऑफ इन्शुरन्स सांगता येतं. तरी सुद्धा साधारणपणे 3 कोटीचं मी प्रीमियम कलेक्ट करतो वर्षाला. 15% कमिशन जर विचार केला तर 45 लाख रुपये होतात. आणि मला याच्यातलं काही येत नाही, मला माहित पण नाही काय. मी एक स्टाफ हायर केलेला आहे, ते ट्रेनिंग घेऊन आलेले आहेत, आणि दे आर नरेटिंग टू पीपल योग्य काय, त्यांना स्ट्रिक्टली वॉर्निंग आहे, ते बेस्ट आहे, त्याच्यासाठी तेच डिलिव्हर व्हायला पाहिजे. सो हे मला सांगा, काय विषय, कुठं लागले याला पैसे? म्हणजे अशा गोष्टी जसं म्हणलं तुम्ही, सेलचं स्किल इज द बेस्ट. तुम्ही कुठेही विक्रीला उभं राहा. पण मला दुसरं वाटतं की विकणं हाच बिझनेस आहे. म्हणजे प्रत्येक माणूस जो बिझनेस करतो, तुम्ही कुठलाही बिझनेस सांगा, तो स्वतःला किंवा त्याच्या स्किलला विकतोच आहे. एक्झॅक्टली. आणि तेच विकणं आलं तरच तो बिझनेस जमू शकेल असं मला वाटतं. शेलवरती खूप सारे पुस्तक आहेत, खूप सारे ट्रेनिंग. सर, सेलिंग शिकलं तर तुम्ही जिंकलात, पण तुम्हाला हातपायच मारायचं नाही आणि काहीच करायचं नाही. तुम्ही म्हणताय की कसं काय. दुसरं, सफलता. बऱ्याचशा लोकांचं म्हणणं असं आहे की पैसे आले की आम्ही सफल. माझं असं म्हणणं, सफलता मिळाली तरच पैसे मिळतात. जर तुम्हाला सफलता नाही मिळाली तर पैसे नाही मिळू शकत. मी असं म्हणतो की फायनान्शियल लिटरसी लोकांपर्यंत पोहोचवण्यात सफल झालो म्हणून मला पैसे मिळाले. मी पोहोचवण्यात यशस्वी नसतो झालो तर. तुम्ही कोणतीही गोष्ट बघा, पहिलं तुम्हाला सफल व्हायला लागेल मग पैसे मिळतील. माझी टेलिकॉलर सफल झाली बाबा 10 लोकांपैकी 5 लोकांना क्लोज करण्यात, तर तिला पैसे जास्त मिळतील. वॉटेवर क्लोजिंग रेशो वाढवण्यात ती पहिली सफल झाली, पहिली सफलता मिळते आणि मग पैसे मिळतात. तर लोकांनी ना पहिलं फोकस केला पाहिजे, मी जे करतोय ते करण्यात मी सफल झालो तर मला पैसे मिळणार. आपल्या डोक्यात उलट घातलंय, जर मला पैसे मिळाले तरच मी सफल होईल, बंगला येईल, गाडी येईल, तसं नाही येते. पहिली सफलता जे करताय. आता तुम्ही पॉडकास्ट करताय, तुम्हाला हा पॉडकास्ट सफल करायला लागेल मग पैसे मिळतील 100%. आणि जर हा पॉडकास्ट सफल नाही झाला, तुम्ही म्हणलात युट्यूबला मला पैसे देत काय. गरीब लोकांची मानसिकता काय, ते पगार मागतील, मला एवढाच पगार पाहिजे, मग त्याला ते पैसे पाहिजेत आणि त्याला वाटतं ते मिळालं तर मी सफल आहे. ऍक्च्युली त्यांनी त्याची सफलता सिद्ध करावी. पैसे बाय प्रोडक्ट त्याच्या मालकाला द्यावे लागतील किंवा त्याला अजून अपॉर्च्युनिटी मिळतील. तर पहिली फोकस सगळ्यांनी स्किल शिकला की मरण नाही. इन्व्हेस्टमेंटचा सर्वात महत्वाचा पार्ट आहे. बऱ्याच लोकांच्या डोक्यामध्ये आता ठीक आहे, आपण समजलो की इन्व्हेस्ट केले पाहिजे. दुसरं, इन्व्हेस्ट करण्यामध्ये खर्च फार महत्वाचा असतो, की म्हणजे वाचवणं हे सुद्धा कमावणंच आहे, हे लोकांच्या लक्षात येत नाही. फॉर एक्झाम्पल, माझ्याकडे 50,000 आले, 50चे 50 जर मी खर्च केले तर ते वेस्टेज आहे. पण त्यातले 10,000 जर मी वाचवले तर माझं इन्कम 50,000 नाही तर ते 60,000 झालं. असं ते वाचवण्याचे फार महत्व आहे. त्याच्याविषयी तुम्हाला काय वाटतं?
सर वाचाल तर वाचाल, म्हणजे वाचन पण महत्वाचं आहे. वाचाल तर वाचाल आणि वाचवाल तरी पण वाचाल. आता वाचवायचं म्हणजे पहिलं तर इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे, की पैसा आला की त्याचा लगेच उपभोग घेण्याची मानसिकता. उद्या मी जगेल मरेल असं काहीतरी लोकांच्या डोक्यात असतं. मेलो तर काय करायचं, पहिली गोष्ट तर मरणार नाही. बरं मेला तर लई चांगलं, पण जगला तर लई वाईट आहे हे लक्षात. मेला तर चांगलंच, हा आता मेला तर चांगलंच आहे, पण जगला तर लई वाईट गोष्ट आहे. तर बचत करायची खूप महत्वाची, लायबिलिटी टाळल्या पाहिजे. लगेच कामाला लागला घर घेऊ नका. बरं मग त्याचे पण फॉर्म्युलाच आहे की घर घेतलं तर त्याचे EMI किती असला पाहिजे, गाडी घेतली तिचा EMI किती असला, तुमच्याकडे मोबाईल किती किमतीचा असला पाहिजे तुमच्या पगाराच्या अकॉर्डिंग. अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत आणि ते जर थोडेसे डिसिप्लिन पाळले, घ्यायचं नाही असं काही नाही. मग तुमचा पगार आता आहे 50,000, तुम्ही आयफोन घेतला 1.65चा, त्याला काय अर्थ नाहीये. मग तुम्ही काय कार्यक्रमच करणार आहे. तुमच्या पगाराचे किती टक्के हिस्सा कुठं गेला पाहिजे याचं पण एक प्रपोर्शनल आहे. मग ते फॉलो केलं तर बचत त्या अकॉर्डिंग. काय प्रपोर्शन आहे त्याचं थोडक्यात सांगितलं आपल्या प्रेक्षकांसाठी. सर 50% आत तुमच्या घराचा गाडीचा हप्ता आला पाहिजे आणि घर खर्च आला पाहिजे तुमच्या कमाईच्या 50%. माझं कितीची घेतली पाहिजे, EMI कितीच असला पाहिजे. मग तुम्हाला टेंटेटिव्हली 10,000 रुपये घरातल्या किराणाला वगैरे भाजीपाल्याला लागतात असं कन्सिडर करू. मग तुम्हाला काय काय घ्यायचं, आता किती EMI करायचे ते बाकीच्या 40,000 करा. मग घराचा EMI किती असला पाहिजे. मग तुमचा घराचा EMI तुमच्या मासिक सॅलरीच्या 25% पेक्षा जास्त नाही. म्हणजे ओव्हरऑल इन शॉर्ट की तुमचं जे इन्कम आहे त्याच्या 50%मध्ये तुमचा सगळा खर्च निघाला पाहिजे. तुमची अवकात आहे. हो, आणि बाकीचे 50% मी मगाशी सांगितलं त्या पद्धतीने अलोकेट केले पाहिजे. तर मग ही आर्थिक नियोजन, परफेक्ट आर्थिक नियोजन होईल. आणि नाही, परफेक्ट आर्थिक नियोजन पण होणार आणि हा पूर्ण जीवन जगणार, मस्त लाईफ जगणार. असं कुठं कॉम्प्रोमाइज केलं हे पण नाही होणार, कारण 10% एन्जॉयमेंटला ठेवलेलं, 10% याच्या लॉंग टर्म एक्सपेन्सेसला ठेवले, 10% याच्या एज्युकेशनला ठेवले, 10% आपण लॉंग टर्म सेकंड सोर्स ऑफ अर्निंगला ठेवलेले आणि 10% आपण चॅरिटीला ठेवले. म्हणजे सर सगळ्यात मोठं समाधान पैसे कमवण्यात पण नाही, वाचवण्यात पण नाहीये, फिरण्यात पण नाहीये. आपल्यामुळे कोणाच तरी आयुष्यात काहीतरी चांगलं झालं याचा जो आनंद आहे त्याच्यासारखा आनंद दुसरा कशातच नाही. चॅरिटी खूप महत्वाची गोष्ट आहे. वी शुड अँड एव्हरीवन मस्ट डू. आपण फक्त आपल्या कमाईवरती आपला अधिकार म्हटलं तर नाही चालणार. बरं, आपण स्वातंत्र्य म्हणतो, पण स्वातंत्र्यात पण नियम असतात आणि ते फॉलो करायचे असतात. ठीक आहे, मी म्हणतो मी स्वातंत्र्य 350 पर आवर किलोमीटरनी गाडी चालवतो, तर हे स्वातंत्र्य काही कामच नाहीये. माझं स्वतःच तर वाटू व्हायचं, समोरच्याला पण धोक्यात घालतोय. आपण समाजात राहतो तर आपण प्रत्येक वेळेला सामाजिक बांधिलकीनं वागलं पाहिजे. मी जे करतोय त्यातनं माझ्या बरोबरच कोणाचं काहीतरी भलं होतंय का ह्याचा विचार करणं गरजेचं आहे. आपल्या अर्निंगमध्ये हा जर हिस्सा ठेवला तर पेराल ते मल्टिप्लाय मध्ये येतो. निसर्गाचा एक नियम आहे, गहू जर पेरले तर गहू येणार, आणि ते जेवढे पेरले तेवढे नाही की काही पटीने येणार. मी जर तुम्हाला एक शिवी दिली तर तुम्हाला 50 शिव्या देणार, कदाचित मारणार पण, म्हणजे तोंडावर नाही दिली तर मनात तरी देणार. म्हणजे जे पेरणार ते मल्टिप्लाय मध्ये येणार. मग तुम्ही चांगलं पेरायला गेलं पाहिजे, कोणाच तरी आयुष्यात आनंद आणायला गेलं पाहिजे असं मला मनापासून वाटतं. सो 10% तुम्ही 10 नाही जमलं 5% तरी चॅरिटी केलीच पाहिजे, काही ना काही केलीच. एक्झॅक्टली. त्याच्याशिवाय तुम्हाला मानसिक समाधान मिळू शकत नाही. सर्वात महत्वाचा विषय इन्व्हेस्टमेंट. आणि आता शेवटचा टप्पा आहे, कारण आपण भरपूर बोलले, माझ्या डोक्यात प्रश्न भरपूर आहेत आणि हे नेव्हर एंडिंग चर्चा आहे. पण आपल्याकडे थोडंसं टाइम लिमिट आहे, त्याच्यामुळे आपण इन्व्हेस्टमेंट वरती येऊयात. इन्व्हेस्टमेंटचे खूप सारे प्रकार आपल्यासमोर येतात. जसं आपण, आणि मोस्टली आता काय होतं की जे सर्वांना माहिती आहे ते सांगण्यापेक्षा इतर काही आहेत का असे की ज्याच्यामध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता. म्हणजे SIP असेल, म्युच्युअल फंड असेल, स्टॉक मार्केट असेल, गोल्ड असेल, रिअल इस्टेट असेल. हे ओव्हरऑल मला वाटतं सगळ्यांना माहीत असलेले. पण याच्यामध्ये काही असे न्यूसेन्स आहेत का जे कोणाला माहीत नाहीत, किंवा स्टॉक मार्केट बद्दल तुम्हाला हे माहीतच नाही गड्यांना, हे अशा गोष्टी मला ऐकायला आवडतात. 2 प्रकारचे इन्व्हेस्टमेंट आहे असं मी सांगतो. पहिले आहे ऍक्टिव्ह इन्व्हेस्टमेंट. ऍक्टिव्ह इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय, तर माझेच पैसे आहेत, माझंच नॉलेज आहे, मीच रिसर्च करतोय आणि मीच गुंतवणूक करतोय. इट्स कॉल्ड ऍक्टिव्ह इन्व्हेस्टमेंट. दुसरा प्रकार आहे तो पॅसिव्ह इन्व्हेस्टमेंट. मला ऍसेट क्लास माहित नाहीयेत, मला कसा अभ्यास करायचा माहित नाहीये, किंवा माझ्याकडे वेळच नाहीये हे सगळं करायला. मग अशा लोकांसाठी पॅसिव्ह इन्व्हेस्टमेंट. बरं, कोणती इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे, तर माझं असं मत आहे की तुम्ही ऍक्टिव्ह इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे. कोणत्या ऍसेट क्लासमध्ये जा, ऍक्टिव्ह इन्व्हेस्टर असले पाहिजे तुम्ही. मग त्यासाठी अभ्यासाला सगळं काय आलं, स्किल सगळं घ्या. दुसरं
नथिंग इज समथिंग बेटर, पॅसिव्ह इन्व्हेस्टमेंट पण चांगला. पण पॅसिव्ह इन्व्हेस्टमेंट मध्ये धोके फार आहेत. आता तुम्ही ज्याच्या डोक्यावर पैसे लावताय त्याचे अक्कल वापरताय, पैसे तुम्ही त्याला देताय आणि तो तुमच्या वतीनं गुंतवणूक करतोय, त्याला वेल क्रॉस व्हेरीफाईड करणं गरजेचं आहे. तो काही म्हणत असेल, कारण तुमची हार्ड अर्न मनी तुम्ही त्यांच्या एक्झॅक्टली. पहिलं तर मग मी असं सांगतो की यार तुम्ही आहे ना पॅसिव्ह इन्व्हेस्टर आहे ना बनूच नका. आणि मग इंडिव्हिज्युअल माणसावरती किंवा कोणाच्या खात्यावरती पैसे द्यायच्या भानगडीत पडू नका. जर तुम्ही असं काही कोणी तुमच्या खात्यावर पैसे मागतोय, समजा मी म्हणतो की मी लय भारी स्टॉक मार्केट करतो आणि मी जर म्हणत असेल तुम्हाला सर तुम्ही मला 10 लाख रुपये द्या आणि मी तुम्हाला अमुक धमुक रिटर्न घरी पाठवतो, तर साहेब हा फ्रॉड आहे. फ्रॉड आहे. अशा लोकांची पॅसिव्ह इन्व्हेस्टमेंट झाली नाही. तो काय करतो मला माहित नाही, त्याच्या खात्यावर काय होतं मला माहित नाही. सो पॅसिव्ह इन्व्हेस्टमेंटमध्ये हा सगळ्यात मोठा धोका आहे. दुसरं, पॅसिव्ह इन्व्हेस्टमेंटचं बेस्ट ऑप्शन काय उपलब्ध आहेत का, तर खूप सारे उपलब्ध आहेत. सगळ्यात महत्वाचं म्हणजे जसं तुम्ही म्हणलात म्युच्युअल फंड. म्युच्युअल फंड इज द बेस्ट पॅसिव्ह इन्व्हेस्टमेंट ऑप्शन. आता म्युच्युअल फंडचं लोक म्हटलं की लोकांना वाटतं स्टॉक मार्केटचं नाही. म्युच्युअल फंडमध्ये रिअल इस्टेटचे पण म्युच्युअल फंड असतात, जे रिअल इस्टेटमध्ये गुंतवतात. गोल्डचे म्युच्युअल फंड असतात, कमोडिटीचे असतात, इक्विटीचे असतात, डेटचे असतात. जे काही तुमच्याकडं ऍसेट क्लास उपलब्ध आहेत, इझिली ट्रान्झॅक्ट केले जाऊ शकतात, त्या सगळ्यांचे म्युच्युअल फंड आहेत असं म्हणा. बरं, तुम्हाला त्या फील्ड मधलं रिअल इस्टेट मधलं कळत नाही, स्टॉक मधलं कळत नाही, पण तिकडे एक सेबी अप्रुव्हल, वेल एज्युकेटेड, वेल एक्सपिरियन्स्ड माणूस बसलाय जो तुमच्या वतीने इन्व्हेस्टमेंट करतो, प्रोफेशनल मॅनेजमेंट. तर इझी आणि बेस्ट वे म्युच्युअल फंड आहे, म्हणून आता तो जास्त पॉप्युलर होतोय. पण म्युच्युअल फंड मध्ये तुम्ही रातोरात श्रीमंत व्हाल का, अशी काही गोड गैरसमज करू नका. तुम्हाला 10-20 वर्ष 15-20 वर्ष द्यावेच लागतील, तेव्हा सायझेबल पैसे तिथं बनवू शकतील. तुम्ही उद्याच तिथून पॅसिव्ह उत्पन्न येईल, काहीतरी येईल असलं कसलंही भानगडीत पडू नका. आणि तसं होणार पण नाही आहे. ठीक आहे. तर म्युच्युअल फंड हा बेस्ट ऑप्शन येतो. त्याच्यानंतर अल्टरनेटिव्ह इन्व्हेस्टमेंट प्रोडक्ट असतात. जर तुमच्याकडे चांगले पैसे आहेत, तो एक ऑप्शन तुमच्याकडे असू शकतो पॅसिव्ह इन्व्हेस्टमेंट मध्ये. राहिला प्रश्न स्टॉक मार्केट, माझं असं मत आहे की तुम्ही करूच नका. इंट्राडे फ्युचर ऑप्शन जर तुम्ही करणार असाल तर मित्रांनो तुम्ही तुमच्या हार्ड अर्न मनीचं वाटोळं करताय. मी बऱ्याच ठिकाणी ऐकलंय, वाचलंय किंवा माझाही स्वतःचा अनुभव सांगतो. कन्सिस्टंटली 5 वर्ष इंट्राडे करणारा, फ्युचर ऑप्शन करणारा माणूस तो सुखी तर नसतोच. सुखी समाधानी आहे, वेल्थ क्रिएट केली आहे. आणि या फक्त बोलण्याच्या गोष्टी आहे. सकाळी फक्त अर्धा तास बसतो, पण त्या अर्धा तास त्याला 24 तास डिस्टर्ब करतो. सर तो त्याचं जेवण नीट करत नाही, त्याचं काम तो नीट करत नाही, तो फॅमिलीला चांगला वेळ देत नाही. इकडं तुम्ही जर फ्युचर ऑप्शन आली, कारण एवढे डिसिजन तुम्हाला फास्ट घ्यायचे असतात तिथं. आणि हे प्रोडक्ट एक्सपायरी या प्रोडक्टला, म्हणजे तुम्हाला ते निर्णय घ्यावेच लागतात आणि एवढे फास्ट घ्यायला लागतं की तुमचं ब्रेन रॅशनली विचार करू शकत नाही, इनरॅशनल डिसिजन घ्यायला सुरुवात करतं. आणि तुमचं किती पण नॉलेज असू द्या, तुमचं हे काम नाही करत आणि तुम्ही डिस्ट्रॉय करता. मी असं म्हणत नाही की सगळ्यांसाठीच नाही. खूप एक्सपिरियन्स्ड आहेत, ते पैसे इकडे कमवतात, पण त्यांचा अनुभव पण दांडगा आहे आणि सगळं दांडगा आहे. तुम्हाला स्टॉक ज्यांच्याकडे अगदी असे 5-10 लाख रुपये असे पडलेत, जे गेले तरी मला काही फरक पडत नाही, असे फार मोठे मोठे लोक आहेत. ते जाणारच आहेत. मग गेले तरी फरक नाही पडत नाही. याच्यात म्हणजे असे भरपूर लोक, म्हणजे त्याच्यामध्ये काय होतं, पर्सेंटेज लोकांना काय होतं, इंट्राडे मध्ये 5,000 टाकून 1,000 रुपये कमवण्याची इच्छा असणारे वेगळे, आणि जे 50 लाख टाकून 5,000 कमवण्याचे हे आहेत, अगदी शॉर्ट मध्ये 0.1 काही % मध्ये जे कमवणारे आहेत. कारण राकेश झुनझुनवालाचा सुद्धा मी एकदा एक इंटरव्ह्यू पाहिला होता ना, त्याच्यामध्ये खूप मोठी अमाऊंट टाकून खूप छोटी अमाऊंट जर तुम्ही एक्सपेक्ट करत असाल तर इंट्राडे मध्ये या. ज्यांच्याकडे खूप जास्त पैसा आहे, म्हणजे लाखो करोड रुपये पडून आहेत असे लोक आहेत, पण ज्यांच्याकडे आहेतच 5-10 हजार आणि त्यांना इन्स्टंट मनी पाहिजे, ते सुद्धा इंट्राडे मध्ये येण्याचा प्रयत्न करतात. ते फार गफलत आहे. आणि इंट्राडे मधून पैसे कमवून लोकांनी लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट करून, आता यांचे पोर्टफोलिओ असेच आहेत, यांची जी लाईफ आहे राकेश झुनझुनवाला सरांची वगैरे अशा, पण तो प्रत्येकासाठी नाही. त्याला खूप जास्त एज्युकेशन लागतं असं मला वाटतं. एज्युकेशन लागतं असं नाही. खरं सांगायचं तर मी असं म्हणतो की जास्त तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये नॉलेज असेल ना, पैसेच नाही कमवू शकत. बरं, फार तुटपुंज नॉलेज पाहिजे. जर तुम्ही वॉरन बफेटना घेतलं, त्याचं जर तुम्ही ऐकलं तर ते व्हॅल्यू इन्व्हेस्टर आहेत आणि दे आर करेक्टिंग द मनी. म्हणजे त्यांचं उदाहरण म्हणून सांगतो की त्यांना समजा एखादा शेअर घ्यायचा आहे, तो आता 800 रुपयाला ट्रेड करतोय. डिफाईन केलं त्यांनी, ते घेणार का नाही घेणार. मग तो 1000ला जाईल, 1200ला जाईल, घेणार का नाही घेणार. मग तो 1800ला जाईल,
घेणार का नाही घेणार? सामान्य माणूस पॅनिक होतो इथं, अरे 1800ला गेलं मी अजून नाही घेतलं, आणि तो टाकतो पैसे मार्केट खाली येतो. वॉरन बफेट तसं नाही करणार, ते निवांत राहणार. मग एक दिवस अचानक करोना येणार, काहीतरी इकॉनॉमिक्स न्यूज येणार, आणि तो 1800 वरून 600 येणार, तेव्हा हे सगळे पैसे पुश करणार. म्हणजे तो पेशन्स आहे त्यांच्याकडे. जोपर्यंत तो त्यांच्या म्हणजे रेंजमध्ये येत नाही तोपर्यंत त्या स्टॉकला ते हात पण लावत नाही. मग हे पेशन्स तुमच्याकडे आहे का? जर नसेल तर कशासाठी करताय? गेटिंग अ पॉइंट. जर तुम्ही असं करू शकलात तर ते जॉर्ज बेझफ काय तर ते म्हणणं म्हटलं होतं की वॉरन बफेटला की इन्व्हेस्टिंग एवढं सोपं आहे तर मग प्रत्येक माणूस करून श्रीमंत का होत नाही? तर त्यांचं उत्तर होतं, वॉरन बफेटचे लोकांना रातोरात श्रीमंत व्हायचंय यथा अवकाश नाही, म्हणून लोक इकडे पैसे घालवत आहेत. पेशन्स इज द की इन स्टॉक मार्केट. किंवा पेशन्स पाहिजे, आणि नुसतं पेशन्स पण कामाचं नाही. एक सर्वे असं सांगतो की 65% तुम्ही समजा 100 रुपये गुंतवले तर 65% पैसे तुम्ही राईट ठिकाणी गुंतवता आणि 35% पैसे तुम्ही रॉंग ठिकाणी गुंतवता स्टॉक मार्केटमध्ये. आपण 60 आणि 40 करूयात, 66 कॅल्क्युलेशनसाठी बरं पडेल. आता 60% चांगल्या ठिकाणी गुंतवलेत. मग आता होतं काय की ते 60% जे चांगले पैसे ते वाढायला सुरुवात करतात. मग 100 रुपयाचा स्टॉक 110 होतो, 120 होतो, 130 होतो. मग हे काय करतात, त्या 60% पैशावरती निर्णय घेतात प्रॉफिट बुकिंगचा. हे 40% म्हणत नाही, ते आज ना उद्या वाढणार आहे. सो आता त्याला काही हात लावायची गरज नाही. आता परत त्यांच्या हातात 60% वरती निर्णय घ्यायचा आहे. मग परत ते 60%तले 60% पैसे राईट स्टॉक मध्ये टाकतील, 40% रॉंग स्टॉक मध्ये टाकतील. म्हणजे 36% गेले तुमचे राईट मध्ये, 24% गेले रॉंग मध्ये. असं करत करत एक दिवस सगळा कचरा जमा करून ठेवतात. ऍक्च्युली जर स्टॉक मार्केटमध्ये पैसे बनवायचे तर तुम्ही निर्णय घेतला पाहिजे त्या 40 स्टॉक वरती. जे वाढतंय त्याला हात लावायला जायचं नाही, जे पडतंय त्याला ठेवायचं नाही. मग 40 मधनं परत तुम्ही काय होणार, 24% तुमचे राईटला येतील, काय बाकीचे 16% रॉंगला जातील. असं करत करत तुमचं बेस्ट पोर्टफोलिओ तयार होईल. आता लोकांच्या डोक्यात काय प्रॉफिट बुक करणं कधी करायचं, याच्यामध्ये काही टर्म्स वापरायला लागतील, फंडामेंटल, टेक्निकल, आणि मग तुम्हाला ओव्हर व्हॅल्यूड करेल किंवा आता हे खराब झालं म्हणून करेल, तेव्हा ते काढायचं असतं. दुसरं तुम्ही टार्गेट घेऊन गेलं पाहिजे मार्केट. जे वाढतंय त्याला हात नाही लावून बसायचं. डबल झालं, ट्रिपल झालं, असं बघायचंच नाही. का तो डबल होतोय, ट्रिपल होतोय, कंपनी चांगलं करतोय, प्रॉफिट मार्जिन चांगलंय, मॅनेजमेंट चांगलंय, त्यांचं कंट्रोल आहे त्यांच्या बिझनेसवरती, चाललंय वरती, त्याला कशाला डिस्टर्ब करायला जातात? लोक त्याला डिस्टर्ब करतात. मग हे तुमचे हे काम नाही आहे. प्रॉपर शिका आणि करा. त्यापेक्षा मी असं म्हणेल की तुम्ही जेव्हा प्रॉपरली वेळ देऊ शकाल तेव्हाच करा. तोपर्यंत याचा नाद करू नका. स्टॉक मार्केट एवढं सोपं नाहीये जेवढं तुम्हाला वाटतंय, मला वाटतंय, आणि एवढं अवघडही नाही की जगाच्या बाहेरचं आहे. बट थिंक अबाउट दिस. शिकलं पाहिजे प्रॉपर, नाही तर काय. सर, शेवटचा प्रश्न, मिडल क्लास लोकांसाठी सर्वात चांगली इन्व्हेस्टमेंट कुठली? मिडल क्लास लोकांसाठी सगळ्यात चांगली इन्व्हेस्टमेंट इथं. पहिली चांगली इन्व्हेस्टमेंट, त्यांनी स्किल शिकले पाहिजे. मग आर्थिक साक्षरतेच असेल, पहिली इन्व्हेस्टमेंट इकडे करावं. लोक इकडे इन्व्हेस्टमेंट करून बाहेरच्या इन्व्हेस्टमेंट शोधतायत पण तिकडे बुडतायत. पहिले इकडे इन्व्हेस्ट केलं ना तर मग तुम्ही बुडणार नाही. सर, मी बऱ्याचशा लोकांकडून ऐकतो पॉझिटिव्ह थिंकिंग अमकं ढमकं फलाना दिसताना लय भारी असते, पॉझिटिव्ह थिंकिंग केलं पाहिजे, असं केलं पाहिजे. सर, तुम्हाला सफलता मिळवायची आहे तर तुम्ही बेस्ट असला पाहिजे निगेटिव्ह थिंकिंग. त्याच्यामध्ये आणि फिअर, भीती वाटली पाहिजे तुम्हाला. आता इम्पॉर्टन्स ऑफ पॉझिटिव्ह थिंकिंग वाचलं, पण इम्पॉर्टन्स ऑफ निगेटिव्ह थिंकिंग नावाचं पुस्तक आता मी लिहायला घेतोय. ठीक आहे, मी सांगतो का. बघा, मला जर भीती नाही वाटली ना गुंतवणूक करताना तर मी कधीच सफल नाही होणार. इव्हन मी एक इंटरव्ह्यू वाचला होता, ऐकला होता, आपल्या इस्रोच्या सायंटिस्टने ते मंगळावरती यान पाठवलं आणि त्यांना विचारलं की यार एवढ्या कमी बजेटमध्ये तुम्ही मंगळावरती यान पाठवलं, म्हणजे तुम्ही किती पॉझिटिव्ह विचार केला असेल. त्याचं उत्तर असं होतं की नाही, आम्ही जेवढा पॉझिटिव्ह विचार केला त्याच्या 1000 पट आम्ही निगेटिव्ह विचार केला की कसं कसं ते फेल होईल, कसं कसं ते फेल होईल, आणि आम्ही त्याचे प्रिकॉशन्स घेतले. पॉसिबिलिटीज काढून टाकले. हा, मग कसं कसं फेल होऊ शकतं त्याचे 1000 पट विचार केला, त्याच्या प्रिकॉशन्स घेतले, मग आम्ही सफल झालो. आम्ही जर निगेटिव्ह विचार केला नसतं तर आम्ही कधी सफल झालो. सर, मला भीती वाटते मी जर 100 ने 150 गाडी चालवली तर अपघात होण्याची. निगेटिव्ह विचार अपघात तर होणार नाही ना, मग मी गुपचूप 60 ने 70 ने 80 गाडी चालवतो. 120-130 जात
नाही. मला भीती वाटते म्हणून मी ते प्रिकॉशन्स घेतो. सेम थिंग, मला भीती वाटते मी आजारी पडत का काय, म्हणून मी सकाळी उठून एक्सरसाइज करतो. निगेटिव्ह विचारतो आजारी पडलं तर काय काय, निगेटिव्ह विचार चांगले आहेत का वाईट आहेत? निगेटिव्ह विचार चांगले आहेत. इन्व्हेस्टमेंट करताना स्टॉक मार्केटमध्ये असेल कुठेही इन्व्हेस्टमेंट करताना हा विचार आला पाहिजे, माझे पैसे तर बुडणार नाहीत ना. कोणाकडे जात असाल माझे पैसे तर बुडणार. सर्वात खराब सिनारिओ काय असू शकतो? एक्झॅक्टली. मग मी एखाद्या स्टॉकमध्ये पैसे लावताना मी 10 वेळा विचार करतो माझे पैसे तर बुडणार नाही ना. मग मी त्याचे प्रोज आणि कॉन्स बघतो. मग कोणकोणती कारणं आहे ज्याच्यामुळे पैसे बुडू शकतात. मग कारणं जर भरपूर पैसे बुडू शकतात त्याच्याकडे बघायचंच नाही. प्रोज चांगले आहेत की बाबा हे पॉझिटिव्ह थिंग्स आहेत, याच्यामुळे पैसे बनू शकतात, पैसे नाही बुडणार. आणि जेवढी भीती वाटते तेवढा चांगला रिसर्च होतो, आणि जेवढा चांगला रिसर्च होतो तेवढे जास्त पैसे बनतात. सर माझे तुम्ही व्हिडिओ बघाल किंवा माझे पोर्टफोलिओ बघाल वडेवर, मी ऑलवेज प्रॉफिट केले. आणि मी मागच्या 3 वर्षात कन्सिस्टंटली एव्हरी इयर पैसे डबल केले स्टॉक मार्केटला इन्व्हेस्टिंग. बरोबर आहेत माझ्याकडे. इन शॉर्ट, जेवढी जास्त भीती तेवढं जास्त प्रिकॉशन. भीती किंवा निगेटिव्ह थिंकिंग हे तुम्हाला थांबवण्यासाठी नसून तुम्हाला बेटर निर्णय घेण्यासाठी आहे, हे कळलं पाहिजे. नाहीतर मी निगेटिव्ह विचार केला स्टॉक मार्केटवर पैसे बुडतात मग मी करणारच नाही, हा नाही प्रकार करायचा. तर बेटरमेंटसाठी केलं पाहिजे असं मला वाटतं. तो सामान्य माणसानी ते क्रॉस व्हेरीफाय, प्रोज अँड कॉन्स काढण्यासाठी नॉलेज घेतलं पाहिजे. ही पहिली इन्व्हेस्टमेंट. आणि दुसरी बेस्ट इन्व्हेस्टमेंट जर तुम्ही आजच्या तारखेला त्यांच्यासाठी म्हणाल तर त्यांनी म्युच्युअल फंडच्या माध्यमातून आता सुरुवात करायला हरकत नाही. त्याच्यानंतर हळूहळू तरी इकडे इन्व्हेस्टमेंट करतीलच, आणि मग त्यांना रिअल इस्टेट पण समजायला लागेल, मग त्यांना बऱ्याचशा गोष्टी समजायला लागतील, मग बॅलन्सिंग करता येईल. आणि ॲसेट अलोकेशन हा सगळ्यात मोठा की पॉईंट आहे. इन शॉर्ट उत्तर देतो, गोल्डमध्ये 5 ते 10% पैसे ठेवा. तुमचं वय वजा 100 वजा तुमचं वय, जे काही रिमेनिंग रक्कम राहील ती म्युच्युअल फंड किंवा स्टॉक मार्केटमध्ये असली पाहिजे. तुमची स्टॉक मार्केटमध्ये असले, आणि जे 40% आहेत डेटमध्ये काय असली पाहिजे, एफडी मध्ये काय असली पाहिजे. एफडी म्हणजे इमर्जन्सी फंड तुमचा एफडी मध्ये असला पाहिजे, आणि रेस्ट ऑफ गोल्ड काही तुमच्याकडे असलं पाहिजे. गोल्ड घेताना फक्त पेपर गोल्ड घ्या, ऑर्नामेंट दागिने करू नका. 40% पैसे जागेवर डाऊन होतात. ईटीएफच्या माध्यमातून किंवा म्युच्युअल फंडच्या माध्यमातून गोल्ड ही इन्व्हेस्टमेंट पण बेस्ट होऊ शकते 10% पर्यंत. सर्वात जबरदस्त आजच्या पॉडकास्टचं एकच होतं की इन्व्हेस्टमेंट कुठे करायची, तर इथे करायची. स्वतःच्या स्किलवरती इन्व्हेस्टमेंट करायची, स्वतःमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची. खूप भारी होतं सर. असा होता आजचा आपला पॉडकास्ट. तुम्हाला हा पॉडकास्ट कसा वाटला हे आवर्जून सांगा. आणि माझ्याही मनात फार प्रश्न, तुमच्याही मनात भरपूर प्रश्न असतील, कारण हा नेव्हर एंडिंग विषय आहे. आणि त्यातल्या त्यात सरांचं नॉलेज आणि बोलण्याची पद्धत, त्याच्यावरून असं लक्षात येतं की यांच्यासोबत आपण अजून 4-5 पॉडकास्ट नक्कीच करू शकतो. हा पहिला आहे, हा काही शेवटचा नाही, हे मी तुम्हाला सांगतो. त्याच्यामुळे तुम्हाला हा पॉडकास्ट कसा वाटला हे तर पहिले कळवा. दुसरी गोष्ट, सरांकडून अजून तुम्हाला काय ऐकायला आवडेल हे कळवा कमेंटच्या माध्यमातून. आपण त्यांना परत बोलवून ते येतील. ते 150, मी 150. आमच्या फार जबरदस्त एक रॅपो मॅच झालेला आहे, त्याच्यामुळे त्याची काही काळजी नाही. तर आपण इथून पुढे बरेच पॉडकास्ट करणार आहोत. आणि सरांच्या व्यतिरिक्त अजूनही तुम्हाला जर या मंचावरती कुठले गेस्ट बघायला आवडतील ते सुद्धा सांगा. आम्ही कमेंट वाचू आणि पुरेपूर प्रयत्न करू त्या गेस्टला या मंचावरती आणण्याचा. शेवटी आपल्याला संवादातून उत्थान करायचंय, हाच आपला मोटो आहे. तुमचं प्रेम सर्वांचं असंच राहू द्या. सर, याच्यात तुम्हाला काही ऍड करायचं आहे? नाही सर, खूप छान वाटलं तुम्ही मला इथं बोलवलं. मला पण वाटतं की आपण प्रत्येकानंच आपला जन्मच एकमेकांना सहाय्य करण्यासाठी आहे, आणि जेवढं काही मदत करता येईल आपल्याला जे कळतं त्याच्यातून, तर ते तुम्ही पण खूप चांगल्या पद्धतीने करताय. हा मंच तुमचा खूप छान वाटला मला, राजमंच, आणि तुमचे विचार पण फार भारी वाटले. तर तुम्ही मला इथं बोलवलं त्याच्याबद्दल तुमचं मनापासून आभार. प्रेक्षकांचे आभार की त्यांनी पूर्ण पॉडकास्ट ऐकलेला आहे, म्हणजे पूर्ण पॉडकास्ट पाहिलेला आहे. लोकांचे विशेष आभार. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू सो मच सर. पुन्हा नक्की या. येस सर. थँक्यू.